ते जे काही गारुड आहे आपल्या महाराष्ट्रीय सगळ्या लोकांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचं, त्याच्यामध्ये ही एक अजून एक घटना आहे की बाबा त्या शिवाजी महाराजांना कधी जाणवलं, कसं जाणवलं की आपलं स्वतःचं आरमार असावं. डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात की फादर ऑफ इंडियन नेव्ही, एक दूरदृष्टी असलेला व्यक्ती शिवाजी महाराज. त्यांनी तिथं कल्याण भिवंडीच्या खाडीमध्ये शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराची आणि त्यावेळेच्या भारतीय आरमाराची पहिली जहाजची निर्मिती तिथं झाली. तर असं बखरीमध्ये वाक्य आहे की 27 पातशाह्या पाण्यामध्ये आहेत. शिवाजी महाराजांना शत्रू फक्त जमिनीवरतीच होते असं नाही, तर पाण्यामध्ये देखील शत्रू 27 असं आपल्याला वाटतं इतिहास पाहून की महाराजांनी फक्त बसरूरवर स्वारी केली आणि ते परत आले. तर असं नाहीये. बसरूरपर्यंतचा भाग महाराजांनी ताब्यात घेतलेला आहे. तिथं आपली माणसं आहेत, त्या प्रत्येक बंदरांवरती तिथं असलेल्या कारवारच्या किल्ल्यावरती तेव्हापासून 1665 पासून शिवाजी महाराजांचा ताबा देखील आहे. शिवाजी महाराजांनी आरमाराची पायाभरणी केली. कान्होजी आंग्रेंनी त्यावरती इमारत उभी केली, पण त्या इमारतीवरती पताका लावायचं काम संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रेंनी केलं. तुळाजी आंग्रेंना ही युरोपियन हायड्रा म्हणायचे. हायड्रा म्हणजे जो समुद्रात राहतो आणि जहाजं बुडवतो. आपण आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्याची तुलना करायला हवी. म्हणजे आत्ता माझं वय किती आणि महाराजांच्या माझं वयाच्या असताना महाराजांनी काय पराक्रम केला, म्हणजे मग आपल्याला असं वाटतं अरे काय भव्य आहे, काय दिव्य आहे. 24 ऑक्टोबर 1657 शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी करण्याचं स्वप्न पाहिलं. त्यावेळेस महाराजांचं वय 27 वर्ष. आरमाराची पहिली जहाज तयार होऊन त्याचं समुद्रारोहण झालं ते 1659, 2 वर्षांनी लगेच. 1665 आरमाराची उभारणी करण्याचं ठरवलं. ते नुसत्या 6-7 वर्षात शिवाजी महाराजांकडे 100 जहाज आहेत. सीमेन आणि जे काय नौदलाचे प्रमुख आहेत जगातले सगळ्यात सर्वोच्च त्याची एक यादी आहे, ती 22 जणांची यादी आहे. तर त्याच्यामध्ये 22 जणांपैकी एकच भारतीय आहे, तो मराठी आहे, तो तुळाजी आंग्रे. आणि ते तुळाजी आंग्रेंचं नाव 1 नंबरला आहे, बाकी सगळे खाली आहेत. होय. फार वेगळा विषय आहे. शिवाजी महाराज सगळ्यांनाच माहिती आहे, प्रेरणा देतात. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेले जे काय अगणित गोष्टी आहेत, त्या अगणित गोष्टींपैकी, प्रेरक गोष्टींपैकी ही देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी केलेलं आरमारावरचं काम. म्हणून तर शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं, मराठा आरमाराचा जनक म्हटलं जातं. हा भाग, वेगळा भाग आपण या पॉडकास्टमध्ये पाहायला मिळणार आहे. या पॉडकास्टसोबतच ह्या वेगळ्या भागासोबतच अजूनही वेगवेगळे विषय या पॉडकास्टच्या माध्यमातून ह्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर तुम्ही नक्की हा पॉडकास्ट आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत तो पोहोचवा. आणि हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही देखील हातभार लावू शकता, एवढं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. उन्हाळ भटकंती प्रस्तुत ऐतिहासिक मागोवा या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी देवा घाणेकर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावरती ज्याने मराठ्यांच्या इतिहासाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. तो भाग म्हणजे मराठा आरमार. आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये अभ्यासक, लेखक आपल्यासोबत आलेले आहेत. अनिकेत यादव सर, नमस्कार. नमस्ते. सरांचा मराठा आरमार ह्या विषयावरती सखोल अभ्यास आहे. याशिवाय अनेक वृत्तपत्रे किंवा दिवाळी अंक यामध्ये सतत लेख सुद्धा लिहत असतात. याखेरीज त्यांचा विशेष गुण म्हणजे ते एक उत्तम व्याख्याते सुद्धा आहेत. आजच्या ह्या पॉडकास्टचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी निगडीत असला तरी थोडा वेगळा पार्ट आहे, ज्या पार्टला आपण तितकंसं महत्त्व देत नाही. म्हणून म्हटलं की ह्या विषयावरती थोडी सखोल चर्चा झाली पाहिजे आणि त्या सखोल चर्चा करायला अभ्यासक पण आपल्याकडे तेवढे तगडे पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण कारकिर्दी बघितली तर किल्ला आणि जंगलातले किंवा आपण सह्याद्रीचा वापर त्याच्यामध्ये भरपूर झालेला आहे, लढायांमध्ये झाला आहे. जर लढाईचा पाठ घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात बाकी बऱ्याच गोष्टी होत्या, पण त्याच्या पुढे येऊन त्यांनी समुद्राकडं बरंचसं लक्ष वळवलं. त्यांच्या आयुष्यातला बराच वेळ त्यांनी तिकडे दिलेला आहे. बरोबर. तर त्यांना असं वाटलं का की आरमाराची स्थापना का करायला पाहिजे किंवा आरमार केलंच पाहिजे असं त्यांना का वाटलं? काय शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व अख्ख्या महाराष्ट्राला खूप प्रेरणादायी आहेच आहे. महाराष्ट्रालाच नाही पण किंबहुना भारताला म्हणू, संपूर्ण जगालाच म्हणू. कारण जे जगातली जी भरपूर परकीय सत्ताधीश इथं आले, त्यांनी जे त्यांची स्तुती केली त्याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येतोच की बाबा त्यांनी
महाराजांची त्या वेळेच्या जी मोठे मोठे राजे होते त्यांच्याशी तुलना केली. मुद्दा हाच की शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं, म्हणजे 18,306 दिवसांचं आयुष्य आहे शिवाजी महाराजांचं. मग त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या अद्भुत गोष्टी पाहिल्यावरती आपल्याला एक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये एवढं करू शकतो हाच खरं मुळात प्रश्न पडतो प्रत्येकाला. आणि म्हणून मग एक ते जे काही गारुड आहे आपल्या महाराष्ट्रीय सगळ्या लोकांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचं, त्याच्यामध्ये ही एक अजून एक घटना की बाबा त्या शिवाजी महाराजांना कधी जाणवलं, कसं जाणवलं की आपलं स्वतःचं आरमार असावं. त्याच्या मागं पार्श्वभूमी साधारण ही अशी आहे की आपल्याकडं आरमार होतं पहिल्यापासून, खूप प्राचीन काळापासून आरमार आहे, नौदल आहे. आरमार म्हणजे नौदल म्हणजे की जी समुद्रावरती जहाजं जाऊ शकतील असं, म्हणजे व्यापारी आहेत किंवा मासेमारीसाठी आहे, पण आक्रमण करू शकतील असे देखील आपल्याकडे. कारण आता तुम्ही कंबोडियाला जाऊन आला तर कंबोडियामध्ये जे काही हिंदू मंदिरे दिसतात ही आपण तिथं जाऊन गेल्यानंतरच ती झालेली आहे. तर त्यामुळे आरमार हे होतंच. पण जो काय राजराजा चोळ आहे, चोळ राजा, तर हा गेल्यानंतरचा जो आपल्याला एक पॅच दिसतो की त्यानंतर साधारण फारसं कोणी नव्हतं. फारशा लोकांनी त्याकडं व्यवस्थित नजरेने पाहिलं गेलं नाही आरमाराकडं नौदलाच्या दृष्टीने. मग तो मधला जो काळ आहे त्या काळामध्ये हे परकीय लोक आलेले, त्यात पोर्तुगीज आले, मग इंग्रज आले, डच आले, फ्रेंच आले. ह्या सगळ्या लोकांनी आपला सगळा जो काय समुद्री व्यापार आहे हा ताब्यात घेतला हळूहळू. आणि मग हळूहळू ती जी काय पोकळी निर्माण झाली की इथलं स्थानिक कोणच नव्हतं फारसं मोठ्या प्रमाणावरती समुद्री व्यापार करण्यासारखं. आणि मग शिवाजी महाराजांचा जन्म आहे साधारण 1630. आणि शिवाजी महाराजांनी जे काय पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही जो काय त्यांचा भाग आहे शहाजी महाराजांनी त्यांना दिलेला, तर त्याच्या बाहेर पहिल्यांदा आक्रमण केलेले ते जावळीवर 1656. मग जावळी जिंकल्यानंतर जावळीचा जो काय भाग आहे तर तो भाग कोकण किनारपट्टी पण त्यांच्या ताब्यात आली. मग एखादा प्रांतचा जर आपण अधिकारी झालो, तो भाग जर आपल्या ताब्यात आला तर त्या भागातल्या असलेल्या लोकांच्या अडीअडचणी, तिथले प्रश्न, तिथल्या समस्या, तिथं असलेला उत्पन्नाचा सोर्स, म्हणजे फक्त शेतीतूनच उत्पन्न पूर्वी मिळायचं, पण आता समुद्र पण आपल्या ताब्यात आल्यामुळं जी त्या भागामध्ये असलेली जी बंदरं आहेत त्या बंदरातून चालला जाणारा जो काय व्यापार आहे तर तो देखील एक पैसे मिळवण्याचं एक चांगलं माध्यम होतं ना. तर हे सगळं महाराजांच्या लक्षात आलं 1656. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथं अडचणी काय आहेत, तर सगळ्यात मोठी अडचण होती ती सिद्धी. जंजिरेकर सिद्धी. तर सिद्धी ही एक जात आहे, जमात आहे, ती आफ्रिका खंडाच्या ॲबेसिनिया म्हणजे आत्ताचं इथिओपिया, तर त्या ॲबेसिनिया प्रांतातून आपल्याकडं गुलाम म्हणून आलेले लोक. ॲबेसिनिया म्हणून ते हिथं ते अपभ्रंश होत हबशी असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे. तर त्यापैकी एक जो सिद्धी आहे तर तो जंजिरा जो किल्ला आहे आपल्या मुरुडच्या तिथला कोकणातला, तिथं तो त्यांच्या ताब्यात आहे. आणि तो जेव्हा 14व्या-15व्या शतकामध्ये 15व्या शतकापासून तो त्यांच्या ताब्यात आहे. आणि ते खूप त्रास द्यायचे इथल्या रयतेला, जनतेला, म्हणजे गावाच्या गावं बेचिराग करायचे. आणि बरं आपली लोक गेली त्यांच्यावरती आक्रमण करण्यासाठी तर ते समुद्रात जहाजामध्ये बसायचे आणि समुद्रात निघून जायचे. पण आपल्याकडे अशी जहाजं नव्हती की जी जहाजं त्यांचा पाठलाग करू शकतील, तोफा डागू शकतील. आणि अशी ती जहाजं नसल्यामुळं, शस्त्र नसल्यामुळं मग महाराजांच्या लक्षात आलं की आपण आरमार अवश्यमेव करावं, असं जे काय वाक्य आहे की ती गरज तिथे निर्माण झाली. आणि बंदरांवरचा जो व्यापार आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती शेकडो वर्षांपासून आपल्याकडं इथं जी असलेली जी बंदरं आहेत त्या बंदरांवरून माल अगदी मस्कत, इराण, पर्शिया, युरोपपर्यंत जात होता. म्हणजे इथं असलेले जे मसाल्याचे पदार्थ आहेत हे तिकडे जात होते, तिकडचे काही पदार्थ आपल्याकडे येत होते. हा व्यापार चालूच होता ना, त्यातून मुबलक पैसेही मिळत होते. त्यामुळे महाराजांच्या लक्षात आलं की आता आपल्याला आरमार हे जे काय ते करावंच लागणार आहे. मग आरमार करण्यासाठी, नौदलाची उभारणी करण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान नव्हते, चांगले टेक्निशियन्स नव्हते. मग पोर्तुगीज कारागीर जे आहेत तर त्यांना साधारण बोलून मग ते उभं करण्याचं साधारण सुरुवात झाली. जर ती सुरुवातीचं सांगायचं तर 24 ऑक्टोबर ही तारीख फार महत्त्वाची आहे. 24 ऑक्टोबर 1657 या दिवशी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकली. सगळ्यात पहिली सुरुवात तिथून. म्हणजे 1656ला ही सगळी जावळी घेतलं. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचे जे निजामशाही मुलूक आहे तर तो निजामशाही मुलूक हा मोगल
आणि आदिलशहाने मिळून घेतलेला होता हां आणि त्यांच्यात तह झालेला होता की तो आपण वाटून घ्यायचा आणि तो भाग, तो जो निजामशाही कोकण आहे तर तो कोकणाचा भाग आपण मोगलांना द्यायचा. पण त्या दरम्यानच ते सगळं त्यांचं हस्तांतरण व्हायच्या अगोदरच शिवाजी महाराजांनी निजामशाही कोकण ताब्यात घेतलं आणि त्याच्यामध्ये कल्याण भिवंडी पण आहे. आणि दिवाळीचा काळ आहे, वसूबारस वगैरे या सगळा तो काळ त्यावेळी होता साधारण. आणि ती तारीख फार महत्त्वाची आहे कारण ती तारीख आपल्याला मिळती 24 ऑक्टोबर 1657. त्या दिवशी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकली आणि मग त्यांच्यात मोठं बंदर ताब्यात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला इथंच आरमारची गोदी आपण उभारू शकतो. आणि मग त्या कल्याण भिवंडीच्या खाडीच्या तिथे शिवाजी महाराजांच्या आणि मराठ्यांच्या आणि जो काय मोठा काल गॅप पडलेला होता भारतीय परंपरेमध्ये, आरमारी परंपरेमध्ये, तर त्याची पुन्हा सुरुवात झाली. एक नवीन सूर्य उगवला. आणि जे डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात की फादर ऑफ इंडियन नेव्ही, एक दूरदृष्टी असलेला व्यक्ती शिवाजी महाराज, त्यांनी तिथं कल्याण भिवंडीच्या खाडीमध्ये तिथे शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराची आणि त्यावेळच्या भारतीय आरमाराची पहिली जहाजची निर्मिती तिथं झाली. आणि त्या गोदीच्या संरक्षणासाठी पुढे मग दुर्गाडी नावाचा किल्ला बांधला. असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांना साधारण 2 वेळा गुप्तधन मिळालं. एक समज आहे, लोकसमज आहे. तर तो पहिल्यांदा मिळाला तोरण्याला, की जिथं सुरुवातच झाली होती किल्ला उभारणीसाठी, आणि दुसऱ्यांदा मिळाला दुर्गाडीमध्ये. म्हणजे शिवाजी महाराजांना जो काय देवांचा, मोठ्या थोर पुरुषांचा जो काय आशीर्वाद होता, त्या आशीर्वादाची अशी एक समज निर्माण झाला की आता गुप्तधन मिळणं म्हणजे फार मोठं लक्षण होतं की हा व्यक्ती जो आहे तो फार मोठ्या विचारांचा आहे, देव अंश आहे. तर ही भावना त्यामुळे जास्त जागरूक निर्माण झाली. आणि त्या दुर्गाडीचे जे काय किल्ल्याचं बांधकाम करत असताना त्यांना ते मिळाल्यानंतर तो सगळा पैसा त्यांनी त्या आरमाराच्या उभारणीसाठी खर्च केला. सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे त्यांना जे तंत्रज्ञ मिळत नव्हते तर ते पोर्तुगीजांचे कारागीर होते, रुई लेंताव वेंगश नावाचा, त्यांचा मुलगा फर्नाव आणि त्यांच्या हाताखालची काही माणसं अशी घेऊन त्यांनी ती उभारणी सुरू केली. महाराजांना माहिती होतं की ही माणसं कधी ना कधी जाणार. आपली माणसं त्यांच्याकडं त्यांनी दिली मदतीला, ते पाहणीसाठी, आणि त्यांनी ते सगळं शिकलं. आणि असं एक पत्र आपल्याला मिळतं की गोव्यातल्या पोर्तुगीजांच्याकडं असलेले जे काय कागदपत्रांमध्ये ते पत्र मिळतं की आपलाच व्यक्ती शत्रूच्या ठिकाणी त्यांच्याकडे जाऊन त्यांची जहाजं बांधतोय आणि तो आपल्यावरतीच नंतर तो करू शकतो, विरोधक करू शकतो. तर त्यामुळे त्यांनी पत्र पाठवलं, गुप्त पत्र, एक संदेश पाठवला, एक माणूस पाठवला आणि त्याला सांगितलं की तू आपल्याच लोकांशी का बेईमानी करतोय, जरी पैसे मिळत असले तरी करू नको. म्हणजे ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. कितीही पैसे मिळत असले, शिवाजी महाराजांची कित्येक पत्र आहेत, इंग्रजांची मिळतात, पोर्तुगीजांची मिळतात, की आरमारामध्ये जहाज वल्हवण्याकरता माणसं मिळत नाहीत. का मिळत नाही आहेत? कारण शिवाजी महाराज त्यांना खूप पैसे देत आहेत. आपण जर त्यांना 1 होऊन देतो तर तो 1.5 होऊन 2 होऊन देतोय. जास्त पैसे देत आहेत आणि ते माणसं त्यांच्याकडे कामाला जात आहेत. म्हणजे माणसं ही सर्वसामान्य माणसं फक्त तो व्यक्ती मोठा आहे म्हणून जात नाहीये, लक्षात आलं का? तर ते जास्त पगार पण देत होते. प्रेमाने तर होतच होते, त्यांच्या जीवापाड प्रेम करायचे महाराज मावळ्यांवरती, पण पैसे देखील खूप द्यायचे. म्हणून ही सगळी लोक त्यांच्याकडे जायची. पण एवढे पैसे मिळत असून देखील हे कारागीर आदल्या रात्री त्यांना ते पत्र मिळाल्यानंतर सगळं सोडून निघून गेले. आणि त्याच्या पुढचं काम सगळं महाराजांनी केलं. आणि पेन, संगमेश्वर आणि ह्या सगळ्या भागामध्ये शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. ही तारीख फार महत्त्वाची, 24 ऑक्टोबर. त्या दिवशी आम्ही अशी काही वर्षांपूर्वी असं एक आवाहन केलं की 24 ऑक्टोबर हा दिवस फार महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांच्या आपण जयंती साजरी करतो, पुण्यतिथी करतो, अफजल खानाला मारलं तो दिवस साजरा करतो, शिवाजी महाराज आग्र्यावरून परत आले तो आपण दिवस साजरा करतो. तर त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आरमारामध्ये जे काय काम केलं फार मोठं, तर त्याची देखील एक सगळ्या जनसामान्यांना माहिती व्हावी म्हणून देखील आपण एक चांगला मराठा आरमार दिन साजरा करावा 24 ऑक्टोबर हा दिवस, असं एक आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. मला सगळ्यांनाही सांगायला आवडेल की आपण देखील सगळ्यांनी ज्या काय पद्धतीने आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीने 24 ऑक्टोबर हा दिवस मराठा आरमार दिन म्हणून आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे. तुम्ही सुरुवातीलाच बोलताना असं म्हटलं की आरमाराच्या आधी
व्यापार चालू होता जहाजांमार्फत, फ्रेंच होते, डच होते, त्या व्यापाराचा भारतीय अर्थकारण किंवा जागतिक अर्थकारणाचं केवढं महत्व होतं? प्रचंड महत्त्व होतं. म्हणजे हे पोर्तुगीज लोक आपल्याकडे आले ना, हां पहिल्यांदा पोर्तुगीज आले, पण हे सगळे युरोपियन आपल्याकडे लोक आली तर ते आपल्याकडं ज्या चालू असलेल्या ज्या काय लोकभावना आहेत की बाबा इथं सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जायचं. हो हां म्हणजे काय सोनं काय कुठं पिकवत नव्हते, हां पण ते इतकं सोनं आपल्याकडे होतं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की हे सगळी लोक आले विजयनगरचं साम्राज्याचे हां घेऊन की बाबा विजयनगरचं साम्राज्य इतकं वैभवशाली होतं. तुम्ही हम्पीवरती गेलेलाच असाल तर हम्पीमध्ये जे बाजार आहेत त्या बाजारांमध्ये माहिती आहे आपल्याला 2-2 किलोमीटर 4-4 5-5 किलोमीटरचे ते सगळे बाजार आहेत. तर त्या अख्ख्या बाजारामध्ये अक्षरशः हिरे माणिक मोती सोनं असं लोक आपण ते दसऱ्याला जसे फुलांची आरास करतो बाहेर रस्त्यावरती तर तसे ते सगळं असायचं. म्हणजे आपल्याला कल्पनाही करवत नाही की इतकी ती असे आरास मांडायचे आणि ते विक्री व्हायचं. बाहेरचा एक पर्यटक आपल्याकडे आलेला होता आणि विजयनगरचं ते सगळं त्यांनी तो पाहत होता विजयनगरची सगळी मंदिरं वगैरे. तर ते मंदिरं पाहत असताना गाईड एक होता विजयनगरचा की बाबा ते सगळं त्यांना मंदिरं वगैरे सगळे दाखवत होता. आणि दाखवत असताना एक स्त्री खूप आभूषणं घातलेली अचानक समोर आली. समोर आल्यानंतर तो जो काय परदेशी पर्यटक होता परदेशी टुरिस्ट होता तर त्यांनी एकदम वाकून त्यांना नमस्कार केला की त्याला वाटलं त्यांना वाटलं की खूप फार मोठी व्यक्ती आहे. ते सगळं दागिने तो सगळं पाहून मग तो जो काय आपला गाईड होता तर त्या गाईडने विचारलं की तुम्ही का केला त्यांना नमस्कार. नाही मला असं वाटलं राजघराण्यातलं कोण आहे. नाही म्हटलं ते राणीच्या दासी आहेत. ओ म्हणजे राणीच्या दासी एवढं आभूषणं जर घालून येत असतील तर राजा राणी काय काय असतील म्हणजे त्यांचा वैभव काय असेल. ही सगळी मंदिरं हे ते म्हणून जे काय आपल्या ह्या सगळ्या जे काय चर्चा हे सगळ्या गोष्टी वदंता अफवा ह्या सगळ्या ज्या काय युरोपामध्ये अरबस्थानामध्ये गेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या लोकांना हे सोने की चिडिया हे किधर म्हणून मग ही सगळी लोक भारताचा शोध घेण्यासाठी येऊ लागली आणि त्यांनी मग भारताचा हा वैभवशाली भारत सोने की चिडिया लुटण्यासाठी पटापट उड्या पडल्या त्यांच्या. आता आपण जसं म्हटलं की पोर्तुगीज फ्रेंच डच ऑलरेडी त्यांची समुद्रावरती व्यापाराने चालूच होतं आणि त्यानंतर आपण जसं म्हटलं की कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर महाराजांनी मराठा आरमाराची सुरुवात केली. मग मराठा साम्राज्य आणि हे आधीचे प्रस्तावित लोक ह्यांच्यात संघर्ष झाला का? कसं आहे की आपल्याकडं आरमारी परंपरा हळूहळू खंडित झाली. त्याला बरीच कारणं आहेत. एकतर कारण असं आहे की सिंधुबंदी. म्हणजे काय की जर तुम्ही हा जो काय भारताच्या आजूबाजूला जो काय समुद्र दिसतोय तर त्याला सिंधू सागर असं नाव आहे प्राचीन ग्रंथांमध्ये. तर त्या सिंधू सागर ओलांडायचा नाही. जर तुम्ही ओलांडला जर तुम्ही तो पार करून गेलात तर तुम्ही हिंदू धर्मामध्ये राहणार नाही. तुम्ही ज्या आपण धर्मात आहोत त्या धर्माचं जे पालन करतोय तर त्या धर्माचे तुम्ही पालन करू शकणार नाहीत अशी एक लोकमान्यता होती. त्याला सिंधुबंदी होती. अनेक वर्ष होती. म्हणजे अगदी लोकमान्य टिळक आपले स्वामी विवेकानंद शिकागोला जाऊन आल्यानंतर त्यांना देखील अवहेलना इथल्या लोकांकडून कर्मठ लोकांकडून सहन करावे लागले की बाबा ते जाऊन जरी आले तिकडून तरी इथं त्यांची कित्येक जणांनी निर्भत्सना केली की बाबा तुम्ही सिंधुबंदी ओलांडली तर तुम्ही माफी मागा. शिवाजी महाराजांच्या काळी की त्याही पूर्वी काय दाट समज असेल तेवढा किती असेल म्हणजे आता मी खूप केरळच्या भागामध्ये किनारपट्टीवरती फिरल्यानंतर आपल्याला साधारण दिसतं की तिथं साधारण हिंदू धर्मातली सोडून जी काय बाहेरची जी काय लोक दिसतात म्हणजे ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील हे देखील तिथं जास्त प्रमाणामध्ये दिसतात. बाहेरून आल्यानंतर ही सगळी लोक ख्रिश्चन धर्मियांचा आणि मुस्लिमांचा देखील सगळ्यात जास्त प्रचार तिथं झालेला आहे. कारण ती पहिल्यांदा तिथं आली आणि त्यांना असं वाटलं की बाबा आता आपण जर समुद्राच्या जवळ राहतोय समुद्री व्यापार जर करू शकत नाहीये तर आम्ही काय करणार. तर आम्हाला स्वाभाविक तो व्यापार करण्यासाठी आपल्याला धर्म बदलावा लागणार. कारण परिणाम असा झाला त्याचा की बाबा सुरुवातीला असं काय वाटलं नाही की हे धर्म बदला कारण धर्मामधला जे तेढ येते ती एवढी पूर्वी नव्हती. पण ज्यावेळेस आपण कुठले सामाजिक कार्यक्रम असतील लग्नविधी असतील एकमेकांची लग्न करण्यासाठी जे काय लागतं तर त्यासाठी जर तो जो काय अवहेलना दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली त्यानंतर ही लोकभावना जागृत झाली की आपण आता धर्म परिवर्तन करायला पाहिजे. हा एक भाग आहे आरमारामध्ये लक्ष कमी होण्याचं. आणि दुसरी गोष्ट की बाबा मुळातच आपण खूप पैसे आल्यानंतर जो काही उतरण निर्माण होती ना आपली तर ती पण एक समाजाची निर्माण झाली.
म्हणजे ज्या ज्ञानाची जी काय लालसा होती, हा तर ती लालसा होण्याचं प्रमाण पण कमी झालं. उत्सुकता जी होती उत्सुकता, की बाबा ही लोक येतात कुठून, हा. जर ही लोक येऊन आपला माल घेऊन जात आहेत तर आपण का जाऊ नये त्यांचा आपला माल घेऊन तिथं विक्रीसाठी. हा जो काय आपल्या जे काय उत्कंठा आहे, जी व्हायला पाहिजे उत्सुकता आहे आपल्या लोकांची, ज्ञानाची परंपरा थोडी 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 कमी होत गेली आहे. नाही असं नाही, पण खूप कमी होत गेली. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की आपण जे आता हे असं म्हणू नये, पण ठेविले अनंत तैसेची राहावे ही जी काय वृत्ती, ते वेगळ्या कारणासाठी खरं, पण हे अशीच वृत्ती नंतर वाढत गेली. आणि मग आपण करतोय ना, आपण आहे ना तिथपर्यंत ठीक आहे, सुखी समाधानी राहावं, चाललंय आयुष्य हा ते. चाललंय आयुष्य, म्हणून आपण ह्या ज्या काय नवीन गोष्टी आहेत म्हणजे तोफा, दारुगोळा, मोठमोठ्या जे काय ज्ञानाची परंपरा होती आपली, जे काय तंत्रज्ञ होतं, तर त्याच्यामध्ये आपण मागं पडत गेलो आणि व्यापारामध्ये पण मागं पडलो आणि आरमारामध्ये पण मागं पडलो. त्याचा परिणाम असा झाला की ह्या सगळ्याचा पोकळी भरून काढायचं काम हे अरबांनी घेतलं सुरुवातीला. हा. अरब व्यापारी फार प्रबळ झाले, नंतर मग युरोपियनने ताब्यात घेतलं. पण त्यांनी ताब्यात नुसतं घेतलं नाही, तर त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. हा. म्हणजे काय केलं की पोर्तुगीजांनी हा सिंधू समुद्रात स्वतःच्या मालकीचा समजून टाकला. हो. म्हणजे तो पोर्तुगालचा राजा स्वतःला हिंदी महासागराचा राजा म्हणून घ्यायला लागला. बापरे. हा. म्हणजे जर समुद्रावरती, आपल्या समुद्रावरती जर कुणाचंही जहाज बाहेर काढायचं झालं, हा. कुणाचंही, तरी त्यांची परवानगी घ्यायला लागायची. बापरे. तर त्याला त्यांनी कारताज असं म्हटलं गेलं, हा. परवानापत्र. ते कारताज अवेलेबल आहेत, मिळतात. आम्ही डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकर म्हणून गोव्याचे फार मोठे इतिहास संशोधक आहेत, तर त्यांचा मी एक स्मारक ग्रंथ केला आहे. त्याच्यामध्ये आम्ही खूप कारताज शोधून काढले. तर ते कारताज अवेलेबल आहेत. ते कारताजमध्ये इतक्या त्यांच्या अटी होत्या. बापरे. म्हणजे औरंगजेब जरी असला, त्याला तर स्वतःला तो युरोपियन लोक त्याला आशियाचा राजा म्हणतात, आशिया खंडाचा राजा म्हणतात. इतका त्याचा भाग मोठा ताब्यात आहे मुघलांच्या, तरी देखील त्यांना स्वतःचं आर्मर व्हावं असं वाटलं नाही, हा. करावं असं वाटलं नाही. त्यांनी देखील ह्या युरोपियनांची परवानगी घेतल्याचे कारताज आपल्याला मिळतात. बापरे. तर ते घेऊन ही लोक त्यांच्या मक्का, मदिना किंवा व्यापारासाठी बाहेर जायचे. तर आपल्याकडे पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच हे माहिती आहेत. हम्म. पण डेन्मार्कचे डेन लोक पण आपल्याकडे होते. हो. तर ते डेन लोक आपल्याकडे नव्हती, पण पूर्व किनारपट्टी जी आहे, तर त्या पूर्व किनारपट्टीवरती ओरिसा वगैरे, तमिळनाडू, बंगाल side. बंगालच्या खाली थोडंसं, तर तिथं त्यांची थोडीफार व्यापारी पेठ होती. तर 1640च्या साधारण दरम्यान मुघलांची आणि त्या डेन लोकांचे काही वाद झाले, हा. कशावरून तरी बिनसलं असेल. तर त्या मुघलांनी काय केलं, त्या डेन लोकांना हाकलून दिलं. हा. फुटा म्हणली, इथं काय थांबायचं नाही, तुम्ही निघा. तर त्यांना असं वाटलं काय किरकोळ 100-200 लोक आहेत, ते काय करणार, काय करणार वाकडं. तर त्यांना हाकलून दिल्यानंतर त्यांनी 1640ला ही साधारण घटना आहे, हा. तर 35 वर्ष जवळपास डेन लोकांनी मुघलांची जहाजं लुटायचं सुरुवात केलं. बापरे. 30-35 वर्ष. शेवटी मुघल वैतागले. हा. मुघलांनी हातापाय पडले. ते म्हणले, आबा तुम्हाला बालासोर नावाचं एक ठिकाण आहे, तिथे त्या बालासोरला त्यांनी जागा दिली. हा. मुघलांनी वखार बांधायला 3000 रुपये दिले. बापरे. त्यावेळेचे 1674-75ची गोष्ट. म्हणजे जवळपास 34 वर्ष त्यांनी हे सगळं केलं आणि त्यानंतर मुघलांनी हातापाय पडून त्यांना ती जागा दिली. म्हणजे डेन लोक देखील जर आपले मुघलांना सळो की पळो करून सोडू शकतात, तर असं बखरीमध्ये वाक्य आहे की 27 पातशाह्या पाण्यामध्ये आहेत. शिवाजी महाराजांना शत्रू फक्त जमिनीवरतीच होते असं नाही, तर पाण्यामध्ये देखील शत्रू 27, म्हणजे सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे तर होतेच, पण त्या जे आपल्याला माहीत नाहीत असे देखील जवळपास 27 शत्रू पाण्यामध्ये शिवाजी महाराजांना, या सगळ्यांशी तोंड द्यायचं होतं. म्हणून महाराजांचं जे काय कार्य आहे ते नुसतं आपण जमिनीवरतीच आहे, ते मोठं आहे हे आपण डोक्यात गृहीत न धरता पाण्यामध्ये देखील, म्हणजे समुद्रामध्ये देखील त्यांनी फार मोठं काम केलं आहे. मराठा आरमाराची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला थोडा काही आर्थिक फायदा पण झाला असेल, तर मग त्या आर्थिक फायद्याचं आपल्या मराठा साम्राज्यामध्ये काय रूपांतरण दिसतं का, की त्या फंडचा वापर आपल्याकडे झालेला दिसतो का? दिसतोच ना. म्हणजे शिवाजी महाराजांचं समुद्री व्यापाराशी संबंधित, म्हणजे एकूणच महाराजांची तशी फार कमी पत्र अवेलेबल आहेत. बखरीतून इकडून तिकडून जे काय थोडंसं ऐकायला येतं, वाचायला मिळतं, तर ते तसं फार त्रोटक आहे, पण त्याच्यावरून पण फार चांगला अंदाज येतो. आणि शिवाजी महाराज हे कायम
फायद्याचा विचार करून, फायद्या तोट्याचा विचार करूनच कुठली तरी गोष्ट करणारे आहेत. करत होते. हां. त्याशिवाय ते कुठल्याच गोष्टीत हात त्यांनी घातलाच नसता. इतकी दूरदृष्टी, म्हणजे सगळी लोक आहेत ना, आपण देखील जे समोर दिसतं ते पाहत असतो, पण दूरदृष्टी असलेला जो व्यक्ती आहे ना, तर त्याला जे लोक पाहत नाहीत त्याच्या पलीकडचं दिसतं, हां. भविष्याचं दिसतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शिवाजी महाराजांनी आपलं अख्खं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. त्याच्यातलीच ही एक गोष्ट आहे आरमार. तर त्यामध्ये महाराज मागे राहतील असं बिलकुलच नाही. म्हणजे 2 गोष्टी आहेत मला चटकीन आठवल्या म्हणून सांगतो, की अफजल खानाची स्वारी आली. अफजल खान इथं आला. महाराजांनी सगळा त्याचा बारकाईने विचार केलेला आहे की अफजल खानाची संपत्ती कुठं कुठं आहे, काय त्याचं लुटता येईल, किती लुटता येईल. तो आलाय नुसता त्याला मारणं हे महाराजांचा उद्देश नाही. बरोबर. आपल्या कित्येक लोकांना आहे ना, फक्त महाराजांनी शिवाजी अफजल खानाला कोथळा काढला का, ते वाघनख केली का, तलवार केली का, असा केला का तसा केला, हे नाही. आपण काय विचार केला पाहिजे की त्यांची दूरदृष्टी काय, म्हणजे पूर्णपणे त्याला आर्थिक, सामाजिक पूर्णपणे संपवण्यासाठी महाराजांनी ऐन काईन प्रकारे सगळं प्रयत्न केले. त्यात अजून एक गोष्ट अशी की त्याची 2 जहाजं ही समुद्रामध्ये देखील असल्याचं महाराजांना कळलं. हो. त्याच्या स्वतःची, त्याच्यावरचा माल त्याचाच आहे. मग अफजल खानाने जर आपल्यावरती उघड उघड स्वारी केलेली आहे, अफजल खानाने आपल्यावरती आक्रमण केलेलं आहे, म्हणजे तो आपला शत्रू झाला. मग त्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं, आपली नासधूस केली, तर आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे की त्याची पूर्णपणे परतफेड करण्याची. ती कशी करू शकतो, तर त्याची जी संपत्ती ती ताब्यात घेऊन, त्याची संपत्ती काय काय आहे ती त्याची माहिती घेतली आणि ती 2 जहाजं देखील महाराजांनी ताब्यात घ्यायचं ठरवलं. आणि ती जहाजं ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी आपल्या एक माणसं पाठवली. तर ती माणसं जाऊन त्यांनी ती सगळं, त्यामागे बरंच इंग्रजांनी त्यांना मदत केली या अफजल खानाच्या ह्याच्यासाठी, पण तरी देखील महाराजांनी ती ताब्यात घेतली. हा एक भाग. दुसरा भाग की महाराजांचं एक पत्र मिळतं की त्या पत्रांमध्ये जे मीठ आहे, तो मिठाचा मामला म्हणजे कर्द लाख रुपये मिळवण्याचा मामला आहे, असं महाराजांच्या तोंडचं जे वाक्य आहे. तर ते वाक्य यासाठीच महत्त्वाचं आहे की त्याच्यातून मिळत असलेला पैसा, समुद्री व्यापारातून मिळत असलेला पैसा प्रचंड महत्त्वाचा होता. त्यासाठी त्यांनी कसलीच तडजोड केलेली नाही. काय आहे की आपल्याकडं जे असलेलं मीठ आहे, तर त्यापेक्षा गोव्यामधल्या पोर्तुगीजांचं जे मीठ आहे तर ते चांगल्या प्रतीचं होतं. ते मीठ आपले व्यापारी आणि बाहेरचे व्यापारी घेत आहेत आणि ते आपल्या भागातून प्रवास करतात असं महाराजांना दिसलं. त्याच्यामुळं आपलं मीठ कोण घेणार, त्यामुळे आपल्या व्यापाऱ्याला कोण, त्याला मागणी नसणार. म्हणून महाराजांनी काय केलं, त्या मिठावरती जबर जकात आकारली. त्यामुळे ते जर मीठ आपल्याकडे आलं तर ते जास्त महागाने येईल. मग महागाचं मीठ कोण घेणार, जास्त किमतीचं. म्हणून मग त्या मिठाचा भाव पडला आणि आपल्या स्वराज्यामध्ये असलेल्या मिठाची मागणी जास्त वाढली. म्हणजे महाराजांनी, ही तर गोष्ट आहेच आहे, पण महाराजांनी जे बसरूर जिंकलं, बसरूरचा भाग ताब्यात घेतला, तिथली सगळी बंदरं ताब्यात घेतली, असं आपल्याला वाटतं इतिहास पाहून की महाराजांनी फक्त बसरूरवर स्वारी केली आणि ते परत आलेत. तर असं नाही आहे. बसरूरपर्यंतचा भाग महाराजांनी ताब्यात घेतलेला आहे. तिथं आपली माणसं आहेत, त्या प्रत्येक बंदरांवरती, तिथं असलेल्या कारवारच्या किल्ल्यावरती तेव्हापासून 1665 पासून शिवाजी महाराजांचा ताबा देखील आहे. फक्त कारवारच्या त्या किल्ल्यांवरतीच नाही, तर कारवारच्या समुद्रात असलेले जे 3 डोंगर आहेत, त्या तिन्ही डोंगरांमध्ये समुद्रात असलेल्या समुद्री किल्ल्यांवरती देखील मराठ्यांची सत्ता होती. आणि तिथं असलेला जो तांदूळ आहे, जो लाकूड आहे, त्याच्या व्यापारासाठीच महाराजांनी ती मोहीम केलेली. म्हणजे तिथं असलेला जो तांदूळ आहे तर त्याला आजही मस्कत राईस म्हटलं जातं. तो थोडासा असा मोठ्या आकाराचा आहे. तर तो जवळपास मस्कतपर्यंत त्याची विक्री व्हायची आणि त्याला जास्त मागणी असायची. आणि जे तिथलं जे लाकूड आहे तर ते जहाज बांधणीसाठी फार महत्त्वाचं होतं. म्हणून मग महाराजांनी तो भाग पण घेतला. तिथं असलेले जे केळदीचे राजे आहेत त्यांच्याशी चांगलं एक धोरणात्मक, राजकीयदृष्ट्या एक चांगलं मैत्रीचं संबंध देखील प्रस्थापित केलं. अशी खूप गोष्टी या मोहिमेमागे होते. ती मोहीम पण फार महत्त्वाची. आरमाराचा विषय निघाला आणि बसरूर मोहीम बद्दल बोललं नाही असं होणार नाही. तुमच्या ह्याच्यातूनच बसरूरची पण ही झाली. बसरूर मोहीम बद्दल आपल्याला थोडी फार कमी माहिती आहे. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा की बसरूर मोहीम नक्की काय आहे आणि
ही का करावीशी वाटली? शिवाजी महाराजांनी, मी मागे सांगितलं, आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना मी तरी वैयक्तिक की आपण आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्याची तुलना करायला हवी. हां, ओके. म्हणजे आत्ता माझं वय किती आणि महाराजांच्या माझं वयाच्या असताना महाराजांनी काय पराक्रम केला, म्हणजे मग आपल्याला असं वाटतं अरे काय भव्य आहे, काय दिव्य आहे. मग ते एक स्वप्न पाहता येतं, आपण रिलेट करू शकतो राजांना. तर महाराजांनी ज्यावेळेस 24 ऑक्टोबर 1657 शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी करण्याचं स्वप्न पाहिलं, त्यावेळेस महाराजांचं वय 27 वर्ष. आरमाराची पहिली जहाज तयार होऊन त्याचं समुद्रारोहण झालं ते 1659, 2 वर्षांनी लगेच. 1665 आरमाराची उभारणी करण्याचं ठरवलं, ते नुसत्या 6-7 वर्षात शिवाजी महाराजांकडे 100 जहाजं आहेत. बापरे. म्हणजे पाल मोठे जहाज आहे, पण गुराब गलबत मोठ्या प्रमाणावरती. तर ती जवळपास 70-80-100 जहाजं अवघ्या 7-8 वर्षात महाराजांनी उभी केलेली आहेत. मग ही उभी केलेली जहाजं त्याचा वापर झाला पाहिजे, त्याचं टेस्ट करायला पाहिजे, म्हणून महाराजांनी ही जी मोहीम आहे तर ती जमिनी मार्गे न करता समुद्रमार्गे केली. समुद्रमार्गे यापूर्वी एवढी मोठी मोहीम झाली नाही. तुम्ही म्हटलं तसे सिंधुबंदी होती. आणि राजराजा चोळ जो आहे तर त्यांनी केलेली स्वारी मालया द्वीपकल्पावरती, तर ती झाल्यानंतर राजेंद्र चोळांनी, त्यानंतर जवळपास 600 वर्ष इथे एकही एतद्देशीय राजा नाही आहे की ज्यांनी आरमारावरती काम केलं. ते नंतरचे सगळ्यात मोठं काम आहे ते शिवाजी महाराजांचं आहे. मग शिवाजी महाराजांनी मोहीम केली त्यावेळेस महाराजांचं वय 35व्या वर्षी त्यांनी हा बघा, मध्ये वेंगुर्ल्याला, गोव्याला म्हणजे डच आहेत, पोर्तुगीज आहेत, ह्यांच्याकडे पण हेर आहे. मध्ये आदिलशाहीचा प्रांत आहे, ह्यांच्याकडे पण हेर आहेत. पण महाराजांना लक्षात घेतलं त्यांनी की आपल्याला ही मोहीम करणं गरजेचं आहे. त्यासाठी तारीख काय महत्त्वाची आहे. तर इतिहास हा सर्वांगीण असतो, म्हणजे फक्त तो घडला ती घटना महत्त्वाची नाही, तर त्याच्या मागं पुढं देखील खूप विचार करायला हवा, अभ्यास करायला हवा. तर ती तारीख का महत्त्वाची आहे 8 फेब्रुवारी, कारण त्या दिवशी मुंबई जे बेट आहे ना, तर ते मुंबई हे बेट पूर्वी होतं पोर्तुगीजांचं. तर 1661 पोर्तुगाल आणि इंग्लंडमध्ये एक तह झाला, मॅरेज ॲक्ट असं त्यांना म्हटलं जातं. हुंडा दिला. तर ते पोर्तुगालची राजकन्या आहे कॅथरीन ऑफ ब्रिगांझा आणि इंग्लंडचा राजा, तर त्यांचं लग्न ठरलं आणि त्यांचे दोघांचे वाद होते. पण तिथल्या पोपनी असं ठरवलं की अरे तुम्ही शेजारचे राजे, एकाच धर्माचे, भांडू नका. काय एवढा समज त्यांच्यामध्ये होता. आपल्याकडे 2 राजे भांडायला लागले की उलट जास्त बाजीची लोक जास्त फितवतात. पण त्यांनी ठरवलं की बाबा भांडायचं नाही एकमेकांमध्ये. त्यांनी एक ॲक्ट तयार केला, मॅरेज ॲक्ट त्याला म्हटलं जातं. 1661ची घटना आहे. आणि त्या दरम्यान हुंडा म्हणून पोर्तुगालच्या ताब्यामध्ये असलेली, जगामधली न लागलेली, त्यांच्या फारशा वापरात नसलेली जी काही बंदरं होती प्रमुख काही, तर ती हुंडा म्हणून इंग्लंडला द्यायचं ठरलं. म्हणजे बेट आपलं, पण जरी ते त्यांच्या ताब्यात असलं तर ते इंग्लंडला द्यायचं ठरलं. म्हणजे हुंडा घ्यायची प्रथा फक्त आपल्यातच असं नाही, त्यांच्यात पण आहे. मला वाटतं हा हुंडा किती मोठा झाला त्यावेळेस. तर त्यांनी ते, पण ही मुंबई बेट हस्तांतरण करण्यासाठी 1661 पासून हे 1665 उजडलं. मग ते गोव्याचे जे पोर्तुगीज आहेत तर ते फार मोठी सेना सगळी घेऊन तो समारंभासाठी ते समुद्रामार्गे मुंबईला जाणार होते आणि मुंबईचं बेट त्यावेळी ते हस्तांतरण करणार होते. तर ती तारीख होती 8 फेब्रुवारी. तर ही महाराजांना हेरांकडून बातमी कळली की फार मोठी सेना गोव्यातले पोर्तुगीज मुंबईला जाणार आहेत. महाराजांना त्या दरम्यान 1664ला सिंधुदुर्ग जो आहे मालवणच्या बंदरावरचं, तर तो महाराजांच्या ताब्यात होता. तिथं काम चालू होतं सिंधुदुर्गाचं. आणि तिथे मालोंड नावाचं एक बंदर आहे, गड नावाची नदी वाहते तिथून, तर तीच सिंधुदुर्गाच्या तिथे येते. तर त्या मालोंडच्या बंदरामध्ये शिवाजी महाराजांची सगळी 70-80-100 जहाजं सगळी उभी होती. गोव्यातलं सैन्य, पोर्तुगीज सैन्य वरती गेलं की ते पाहून हे खाली जाणार होतं. तर त्याच्या अगोदर जो प्रांत आहे सगळा केळदीचा जे राजे आहेत शिवप्पा नायक, हे फार शूर होते. तर त्यांनी खूप बंदरं ताब्यात घेतलेली होती.
आपलं राज्य वाढवलेलं होतं आणि आदिलशहाच्या ताब्यात तो सगळा प्रांत असल्यामुळं आदिलशहाचा तो सगळा भाग जिंकण्याची जबाबदारी शहाजीराजांची होती. आणि शहाजीराजांनी ह्या सगळ्या लोकांना संपवणं योग्य मानलं नाही. हे सगळे हिंदूच राजे होते, तर त्यांच्याकडून खंडणी मिळतीये वेळची वेळी, आपण तो भाग ताब्यात ठेवू शकत नाही असं आदिलशहाला सांगून खंडणी मिळते ना म्हणून ते थोपवलेलं होतं. पण शिवप्पा नायकांचा मृत्यू आहे 1661च्या दरम्यान, शहाजीराजे 1664च्या साधारण दरम्यान गेलेले आहेत. तर त्यामुळं आदिलशहा देखील तो सगळा ताब्यात घेण्यासाठी उत्सुक होते. आणि शिवप्पा नाईक गेल्यानंतर तिथले जे काय राजे झाले तर त्यांच्यामध्ये खूप धांदली होती आणि ते देखील मंत्री आणि ते सगळे मिळून ती बंदरं डचांना, पोर्तुगीजांना, आदिलशहाला विकायच्या तयारीत होते. मग म्हणून तिथं जी केळदीची राणी होते, सोमशेखर राजा होता आणि त्यांची जी पत्नी होती, तर त्यांच्या मध्ये असं ठरलं की आबा आपण शहाजीराजांचा मुलगा जो आहे शिवाजी महाराज त्यांची आपण मदत घेऊ. म्हणून शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार चालू असण्याची शक्यता आहे. असं आपल्याला पुरावा तर मिळत नाही, पण मग असं साधारण रूपरेषा तर तशी आहे की मग महाराजांनी मदतीसाठी सगळ्या आपली सेना घेऊन तिथं गेले आणि ती बंदरं ताब्यात घेतली, तह केला. आणि तो जो केळदीच्या राजांसोबत झालेला तह आहे तो कित्येक वर्ष त्याच्या पुढं शिवाजी महाराज गेलेले असले, संभाजी महाराज गेलेले असले तरी तो पाळला गेला. कारण राजाराम महाराज खाली जाताना, दक्षिणेकडे जिंजीला जाताना केळदीच्या राणीनी तिचं राज्य छोटं असताना देखील, मोगलांचं एवढं मोठं आक्रमण आलेलं असता देखील, ते जीवावरती बेतलेलं असताना देखील त्या राणीने मदत केली. ती मदत केली म्हणून औरंगजेबाने फार मोठी सेना पाठवली ते संपवण्यासाठी. मग ते राजाराम महाराजांना कळलं. राजाराम महाराजांनी संताजी आपले घोरपड्यांना पत्र पाठवलं की बाबा त्या मदतीला जा म्हणून. संताजी घोरपडे आपले त्यांच्या मदतीला गेले राणीच्या, आणि ती बातमी त्या सरदाराला कळली. त्या कळली तसं तो आपला लगेच बॅक टू पॅव्हिलियन. पण त्यामुळं ही जी काय खंडणी त्यांच्यापर्यंत मिळत होती मराठ्यांना केळदीच्या राजाकडून, हे सगळं आपण जर गृहीत धरलं तर असं आपल्याला लक्षात येतं की केळदीच्या राजासोबत चांगलं सख्य होतं, संबंध होते. ते डेव्हलप केले शिवाजी महाराजांनीच. खूपशा लोकांसोबत महाराजांनी आपले जे काय एक विचारांचे आहेत, कारण महाराजांना माहिती होते की शेवटी आदिलशहा जरी आपला शत्रू असला, कुतुबशाही जरी आपली शत्रू असली, तरी शेवटचा शत्रू आहे मुघल आहेत. आदिलशहा जरी शत्रू असला, आदिलशहालाही माहिती आणि कुतुबशहालाही माहिती आहे की औरंगजेब कुणाचाच नाही, तो आपल्याला संपवणारच आहे. त्यामुळे हे सगळे आतून सगळे शेवटी एकच होते. आणि नंतर झालं असत की शिवाजी महाराज गेल्यानंतर या तिघांनी मिळून एकत्र औरंगजेबाला फार मोठी फाईट दिली. त्याचा बेस महाराजांनी बसरूरची स्वारी करून तो भाग ताब्यात घेऊन त्यातून मिळणारा व्यापार पण, आणि भाग जिंकल्यामुळं पण पैसे तर आलेच, पण एक व्यापारी संबंध निर्माण झाले, केळदीच्या राजासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. हा सगळा भाग त्या ह्याच्यामुळे झाला. काय झालं, सुरुवात आम्ही दिवाळीमध्ये किल्ला करतो, तर किल्ल्यासोबत एक देखावा दाखवतो की बाबा शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये झालेला एखादी ऐतिहासिक घटना दाखवतो. म्हणजे नुसतं किल्ल्यासोबत एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना असेल तर तो जास्त प्रभावशाली ठरू शकतो. म्हणून आम्ही 2015 साली बसरूरच्या मोहिमेला 350 वर्ष पूर्ण झालेले असताना आम्ही बसरूरची मोहीम केली, देखावा. मग त्यावेळी मला ते इतिहास वाचताना असं लक्षात आलं की अरे आपल्याकडं बसरूरबाबत फारच कमी माहिती आहे, असं का. मग मला ते जास्त मी त्याच्याकडे लक्ष गेलो. खरं ॲक्च्युली मी भारतीय किल्ल्यांचा अभ्यासक आहे, शिवाजी महाराजांच्या दुर्गांचा अभ्यासक आहे, पण मला जाणवलं की अरे आपण बसरूर ही मोहीम फार महत्त्वाची आहे, त्याच्यावरती आजपर्यंत का कुणी काम केलं नाही. तर मग मी त्याच्याकडे जास्त आकृष्ट झालो आणि मग मी ते वाचताना माझ्या लक्षात आलं की अरे एकूणच आरमारावरती फार कुणी काम केलेलं नाही. म्हणून मग मी आरमारावरती जास्त थोडंसं डीपली अभ्यास करायला लागलो. मग आम्ही 24 ऑक्टोबर मराठा आरमार दिन साजरा केला. बसरूरवरती एक छोटंखानी पुस्तक तयार केलं, आरमारावरती बरेचसे लेख केले, व्याख्यानं वगैरे, जनजागृती केली. महत्त्वाचं काय की महाराजांचा तो देखील जो भाग आहे, अँगल आहे, तो आपल्या लोकांसमोर यावा म्हणून एक प्रयत्न केला. त्या दृष्टीने बसरूर ही फार महत्त्वाची, फार अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. एकतर ती सामाजिकदृष्ट्या पण, राजकीयदृष्ट्या पण अत्यंत महत्त्वाची. आणि महत्त्वाचं काय, मी देखील ती मोहीम केलेली आहे, त्यामुळे मी छाती ठोकपणे सांगू शकतो की महाराजांनी इतकं सूक्ष्म नियोजन त्या मोहिमेत केलेलं होतं
की कुठं आपल्याला पैसे मिळतील, कुठं आपली सेना ठेवावी लागेल, कुठं आपल्याला विरोध होईल, ह्या सगळ्याचा बारकाईने विचार करून परतीचा मार्ग आणि जाताना समुद्रमार्गे गेलेले आहेत, येताना त्यांनी जमिनी मार्गे आलेले आहेत. हो. तर ते तसं का? कारण जसे तुम्हाला मी सांगितलं की आपल्याकडे जसे हेर आहेत तशा पोर्तुगीजांकडे असणार आहेत, या डचांकडे आहेत, आदिलशहाकडे आहेत. शिवाजी महाराज फार मोठी सेना खाली जातोय घेऊन, तर तो आपल्यावर आक्रमण करेल नाही हे कशावरून? मग ते देखील सेना घेऊन तयार राहतील आपल्यावरती हल्ला करायला. म्हणून मग महाराजांनी परतीचा मार्ग हा जमिनी मार्गे करण्याचं ठरवलं. मग तो जो काय रस्ता आहे भीमगड मार्गे, आंबोली घाट मार्गे, तो देखील अतिशय निबिड अरण्यातून आहे, प्रचंड अरण्यातून आहे. तो मग मार्ग कसा असला पाहिजे? कारण जमिनी मार्गे यायचं म्हणजे हे जमिनीवरचे शत्रू देखील टपून बसलेले असतील. ह्या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करून महाराजांनी ही मोहीम फक्त 16 दिवसात केलेली. जर कारवारला बेहलोल खानचा दुय्यम सरदार आहे शेरखान, त्या बेहलोल खानच्या आईला मक्केला जायचं आहे म्हणून तो जहाज ठरवण्यासाठी कारवारला आला होता शेरखान. 200-250 लोक घेऊन आला, पण त्यांच्याशी लढून आपला वेळ का वाया घालवायचा, आपलं सैन्य का तोंडघशी पाडायचं, म्हणून महाराजांनी ते 1-2 दिवस त्यात गेले. नाही तर खरं मोहीम 14 दिवसातच पूर्ण झाली असती. पण 16 दिवसात महाराजांनी मोहीम पूर्ण केली त्वरेने. आणि मला असं दुसरं कारण वाटतं की ही मोहीम का जास्त प्रकाशित झाली नाही, उघडकीस आली नाही, कारण त्यावेळी फार मोठी सेना घेऊन मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रात आला होता. तो इतकी मोठी सेना घेऊन आलेला होता आणि त्याचं नाव फार मोठं होतं. त्याच्या मागं असलेलं मिर्झा पदवी दिलेली होती औरंगजेबाने. त्याच्यामुळे त्याची इतकी वाच्यता झालेली होती की महाराज आता राहतील का नाही, मराठ्यांचं सैन्य आता राहील का नाही, हे सगळं ताब्यात घेईल, असं एक भावना इथं लोकसमज निर्माण झाला होता. आणि त्याच्या त्वरेने महाराजांनी मोहीम केलेली होती. म्हणजे औरंगाबादला तो पोचला मिर्झा राजा, त्याच्या आदल्या दिवशी महाराज पुण्यात होते. बापरे. म्हणजे कुणाला कळलंच नाही, महाराज पटकन जाऊन पटकन येतो म्हणून आपण जसं जातून काहीतरी करून येतो, असं ते इतक्या त्वरेने महाराज ते करून आले. त्यामुळे ती फारशी प्रसिद्ध झाली नाही, त्याच्याकडे जास्त लक्ष गेला नाही, जास्त लक्ष. पण ही मोहीम पुन्हा पुन्हा मी का सांगतो की कारण ही मोहीम अत्यंत महत्त्वाची. कारण महाराजांचं वय, राजकीय भाग, दूरदृष्टी, मी जसं सांगितलं की मोगलांना देखील ती दूरदृष्टी नव्हती. मोगलांसारख्या एवढ्या मोठ्या पैसे आहेत, सगळं आहे असताना देखील त्यांना ते नव्हतं. ते महाराजांनी केलं म्हणून माझ्या दृष्टीने एतद्देशीय राज्यांपैकी शिवाजी महाराज अतिशय महान ठरतात. आणि त्या मोहिमेचे आपल्याला दूरगामी परिणाम पण दिसतात. म्हणजे संभाजी महाराजांना पण झाले, राजाराम महाराजांपर्यंत पण झाले, त्याचे फायदे झालेले आहेत आपल्याला या मोहिमेचे. त्यानंतर पण खूप झाले. कारण केळदीच्या आम्हीच ती उघडकीस आणलं की राजाराम महाराजांना साधारण कुठं ठेवलं असेल गुप्तपणे, तर तो वाडा आम्ही पाहिला. बापरे. एकदम निबिड अरण्यात आहे, तिथं जाणं देखील अशक्य आहे, इतक्या अरण्यात आहे. आणि तिथं एक मंदिर आहे शंकराचं, तर त्या मंदिरामध्ये एक शिल्प आहे. त्या शिल्पामध्ये ते राणी, केळदीची राणी आणि राजाराम महाराजांचं चित्र आहे. अजूनही आहे ते मिळतं. आणि असा एक उल्लेख मिळतो की यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांनी काय केलं एकमेकांशी, तर राजाराम महाराजांनी केळदीच्या राज्यामध्ये एक मंदिर बांधलं आहे. एक पार्वतीचं एक मंदिर बांधलेलं आहे. तर त्याचा देखील एक उल्लेख मिळतो आपल्याला. हे सगळ्या गोष्टी कशाचं द्योतक आहे की बाबा त्यांच्यामध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध. नुसतं एखाद्या राज्यावरती आक्रमण करायचं, त्यांचा भाग ताब्यात घ्यायचा, खंडणी घ्यायची, हे महत्त्वाचं नाही. तर आपलं सैन्य तिथं ठेवलेलं आहे त्यांच्या संरक्षणासाठी. त्यामुळं त्याचं असं झालं की आदिलशहा, पोर्तुगीज त्यांच्यावरती आक्रमण करायला आलेलं नाही. जसं मराठा आरमार जर म्हटलं की आपल्याला आरमार म्हटलं की अरे जहाज बांधली किंवा तोफगोळे किंवा जहाज त्या पद्धतीचे बनवले आपण. बरोबर आहे. पण त्याबरोबर महाराजांनी किल्ल्यांकडे सुद्धा लक्ष दिलं. आता आपण जर म्हणतो की फक्त आरमार बांधून थांबले नाही, तर किल्ले पण त्या बाजूला त्यांनी काम सुरू केलं होतं. तर आपल्या डोळ्यात जो आहे तो सिंधुदुर्ग. पण सिंधुदुर्गच्या पलीकडे पण त्यांनी असं काही काम केलं का विशेष, ज्याला आपण खांदेर उंदेरी म्हणू शकतो किंवा पद्मदुर्ग म्हणू शकतो? शिवाजी महाराजांचं जे मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना दुर्गाधिपती असं देखील म्हटलं जातं. की महाराजांनी फक्त जमिनीवरतीच काम केलं असं नाही, तर त्यांनी जो दूरदृष्टीच्या विचारांनी
आपल्याला शत्रूला विरोध करता येईल, त्यांना लढण्यासाठी साधन मिळेल असे भाग जे काय ताब्यात घेतले, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे किल्ले. आपण जमिनीवरती संचार करतो, सह्याद्रीच्या जवळपास रांगेमध्ये राहतो, त्यामुळे आपल्याला जाणवतं की बाबा किल्ला म्हटलं तर डोंगर, हां. किल्ला म्हटलं की डोंगर, सामाजिक भावना तीच आहे. सामाजिक भावना तीच निर्माण झाली. पण किल्ला म्हणजे आम्ही तर भारतातल्या 26 राज्य, 6 केंद्रशासित प्रदेशातल्या 521 जिल्ह्यांमधले 4088 किल्ले शोधले. फोर्ट्स अँड पॅलेसेस इन इंडिया नावाचा ग्रंथच केलेला आहे. ज्या ज्या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या असलेल्या भौगोलिक दृष्टीने अभ्यास करून संरक्षणासाठी म्हणून किल्ले बांधलेत. वेगवेगळ्या काल, देश, परिस्थितीप्रमाणे विचार करून त्यांनी किल्ले बांधलेत. महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांनी फक्त सह्याद्री डोंगर रांग वरतीच किल्ले बांधलेले नाहीत, तर त्यांनी जमिनीवरती किल्ले बांधलेले आहेत. त्यांनी काही किल्ले जे अनावश्यक आहेत ते पाडलेले पण आहेत. हो. ते काही किल्ले एकत्र केलेले आहेत. जिंजीचा किल्ला वेगवेगळे ते एकत्र केलेले आहेत. आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांनी समुद्रावर किल्ले बांधले की जे फारसं दिसत नाही आपल्याला. संपूर्ण भारतामध्ये जर आपण विचार केला तर फार कमी उदाहरणं आहेत की एखाद्या राज्यकर्त्यांनी इतकं वैशिष्ट्यपूर्ण केलेलं आहे. म्हणजे आत्ता आपले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जायचं कारण किल्ले की आपल्याकडे असलेली वैविध्यपूर्णता, संरक्षणाच्या दृष्टीने जो विचार केला महाराजांनी तो फार महत्त्वाचा आहे. काय की जमिनीवरती अवघड आहेच किल्ले बांधणं, तटांवरती, त्या कड्यांवरती, पण त्याबरोबरीने पण अवघड आहे समुद्रामध्ये किल्ले बांधणे. कारण तिथं खारास तो जो काय भाग आहे, दमट हवामान आहे. तर ते काय जर पद्मदुर्ग आपण पाहिला तर त्या पद्मदुर्गामध्ये अक्षरशः त्या समुद्री लाटांनी दगड झिजले. पण दगडाच्या मध्ये असलेले जे काय त्यांनी मटेरियल वापरले 2 दगडांच्या मध्ये ते झिजलेलं नाही. इतकं त्यांनी ते, कारण त्यांना माहिती आहे की जंजिरेकर सिद्धीच्या उरावरती आपण दुसरा जंजिरा बांधतोय. जो पद्मदुर्ग महाराजांनी बांधला तो इतका अतिशय कडक बांधलेला आहे आणि इतका त्यांनी सामर्थ्य त्याच्यात आहे त्या किल्ल्यामध्ये की कित्येक वर्ष अजून त्याला काय होणार नाही. आत्ता 300 वर्ष, 350 वर्ष झाले, काय झालेलं नाही. तर असे बरेचसे प्रकार त्यांनी त्यामध्ये केलेले आहे. म्हणजे खांदेरीचा किल्ला, जसं तुम्ही म्हणलात, खांदेरीचा किल्ला मुंबईच्या जवळ आहे. तर तो किल्ला बांधण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे सिद्धीने केलेले आहेत, इंग्रजांनी केलेले आहेत, पण ते का पूर्ण झालं नाही? कारण तिथं पाणी नाही भेटलं. किल्ल्यावरती पाणी फार महत्त्वाचं आहे, गोड पाणी. तर ते पाणी न भेटल्यामुळं त्यांनी किल्ला बांधायचं सोडून दिलेलं होतं. पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी 1 वर्ष साधारण अगोदर 1679-78-79-80 साधारणच्या दरम्यान खांदेरी आणि अलिबागचा किल्ला, म्हणजे कुलाब्याचा किल्ला बांधल्याचं साधारण आपल्याला समजतं. तर त्या किल्ल्यावरती पाणी भेटलं आणि मग तो किल्ला त्वरेने बांधण्यात आला. त्याची देखील खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी, कारण ते देखील आपल्याला मुंबईच्या इंग्रजांकडून ते कळतं, म्हणून आपल्याला तो इतिहास उघडकीस आला. असं खूप सुवर्णदीर्घ आहे. या किल्ल्यांवरती महाराजांनी नुसतं, ते पूर्वीपासून बेट होते, किल्ले होते, पण त्याचा लढाईच्या दृष्टीने त्याचा विचार महाराजांनी केला. संरक्षणाच्या दृष्टीने त्याची तटबंदी बांधली, त्याचे बुरुज बांधले, वेगवेगळ्या त्यामध्ये आतमधून काय पद्धतीने लढता येऊ शकतं त्या पद्धतीने विचार केला. एक किल्ल्यावरती एक दरवाजा असून चालणार नाही, दुसरा दरवाजा केला पाहिजे, की चोर दरवाजा केला पाहिजे, पटकन आपल्याला पळून जाता आलं पाहिजे. अशा विविध प्रकारे त्यांनी त्याच्यावरती हे केलेलं आहे. विजयदुर्गचा जो किल्ला आहे त्याचं वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक किल्ल्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. सिंधुदुर्ग वेगळा वैशिष्ट्य आहे. इतका मोठा किल्ला, 48 एकरात असलेला किल्ला आहे. सगळ्या दृष्टीने त्यांनी त्याच भागाचा दगड वापरून, तिथलेच वैशिष्ट्य वापरून त्यांनी ते कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक त्यांनी हा सगळं केलेलं आहे. नुसतं किल्लेच नाही तर त्यांनी जो आपल्याकडे शस्त्र आहे ते शस्त्र देखील वेगळं आहे. लांबून फेकता येणारी जी शस्त्र आहेत तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी प्रयोग केले. नंतर शत्रू जर लांब असेल तर त्याच्यावरती कसा हल्ला करता येईल, तो अजून जवळ आल्यानंतर त्याच्यावरती कसा हल्ला करता येईल. जमिनीमध्ये म्हणजे आपल्या जमिनीवरती चालली जाणारी शस्त्र वेगळी आहेत, समुद्रामध्येच्या जवळपास वापरली जाणारी शस्त्र वेगळी आहेत. 2 जहाजं लांब आहेत तर त्यांच्यावरती हल्ला कसा करता येईल.
दुसऱ्याचं शत्रूचं जहाज निकामी कसं करता येईल. त्यावेळी जहाजांना इंजिन नव्हतं, बरोबर. सगळी चालायची ती शिडांवरती, वाऱ्यांवरती. तर जे शिडं आहेत ते कसं निकामी करता येईल, एक काय शस्त्र असेल की ते शस्त्र फेकून त्यांचं शिड फाडता येईल, त्यांच्या दोऱ्या कापता येतील, आक्रमण कसं करता येईल दुसऱ्या ह्याच्यावरती, वारा पडल्यानंतर आपण कसं, ह्या सगळ्याचा बारकाईने साकल्याने विचार करूनच महाराजांनी त्याचे प्रयोग केलेले आहेत. ही काय परंपरा नाही आहे. महाराजांचे काय आजोबा पंजोबा काय समुद्रावरती, म्हणजे जे काय इंग्रज असं म्हणतात खांदेरीच्या युद्धानंतर, की तिथला खांदेरीचं युद्ध चालू झाल्यानंतर मुंबईचा इंग्रज गव्हर्नर असं पत्र पाठवतो आणि सांगतो, प्रसिद्धच येते, की एक जर गलबत आम्हाला दिलं, लढाऊ गलबत, तर आम्ही शिवाजी महाराजांच्या 100 जहाजांचा धुवा उडून टाकू, अशी वल्गना करतो. बरोबरच आहे. त्यांनी जे पाहिलेलं आहे मराठ्यांची जी काय जहाजं होती ती छोटी होती, ती फार मोठी आवडहवे नाही आहेत. आणि मुळातच शिवाजी महाराजांचा जो आरमार आहे ना, तर ते समुद्र किनाऱ्यावरती काम करण्यासाठी केलेलं आहे. भर समुद्रामध्ये, म्हणजे ज्याला ब्ल्यू वॉटर नेव्ही म्हणतात, तर त्याच्यासाठी ही ब्रिटिश युरोपियनांची जहाजं फार प्रबळ होती, जगामध्ये प्रबळ होती, जगातच. कारण ती भर समुद्रात वापरली जाणारी. त्यांच्या दृष्टीने आपली जहाजं छोटी आहेत, पण ती चपळ आहेत. मग जी लढाईला सुरुवात झाल्यानंतर जी लढाईचा परिणाम असा झाला की आपणच त्यांची जहाजं काही पकडून आणली. रिव्हेंज हंटर नावाची फार मोठी जहाजं त्यांनी या सगळ्या लढाईमध्ये वापरली गेली. पण तरी देखील आपण ती काही जहाजं त्यांच्यातली आणली, त्यांच्या लोकांना अटक केली आणि तो लढाई लांबली, त्याच्यामुळे त्यांचा खर्च वाढला. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की नंतर त्यांनी माघार तर घेतलीच, पण जे पत्र पाठवलं त्या पत्रात असं उल्लेख मिळतो की बरं झालं शिवाजी महाराज सह्याद्रीवर जन्म झाले, जर त्यांचा समुद्रावर जन्म झाला असता तर आमचं काय खरं नव्हतं. उलट ह्या शिवाजी महाराजांकडे असलेली जी काय जहाजं आहेत तर ती आपल्याकडे हवीत. पहिलं सांगतायत की या जी काय टुकार जहाज आहेत त्यांचा आम्ही धुवा उडून टाकू, असं म्हणणारे हे युरोपियन लोक नंतर त्याचं कौतुक करायला लागले. कारण त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे युद्धशास्त्रीय दृष्ट्या, लष्करी दृष्ट्या ही किती महत्वाची आहेत जहाजं. कारण चप्पळ 2 जहाजांच्या मधून पटकन निघून जायचे. म्हणजे हे ब्रिटिश बघतायत, कारण थळचा किनारा जो आहे तो मराठ्यांच्या ताब्यात आहे आणि खांदेरी तो मराठ्यांच्या ताब्यात आहे. मध्ये ही जहाजं करून उभे राहिलेले होते की त्यांचा जो दारू गोळा, पाणी, जी साधन सामुग्री ती पोचू नये म्हणून. पण हे मराठे रात्रीच पटकन निघून जायचे कधी, म्हणजे आदल्या दिवशी पाहतोय आपण तर थळला, दुसऱ्या दिवशी पाहतोय तर हे किल्ल्यावरती. मग त्यांनी जे काय म्हटलं आहे ते इतकं महत्त्वाचं आहे की बाबा शिवाजी महाराजांना चेटूक येतं, चेटूक उडता येतं. तो कधीही कुठूनही कुठेही अवतीर्ण होऊ शकतो. ह्या सगळ्या ज्या अफवा पसरल्या त्या याच्यामुळं पसरल्या की कसं शक्य आहे, आम्ही सगळं दिवस रात्र डोळे उघडून डोळ्यात तेल टाकून आम्ही करतोय आणि हे जात आहेत कशी निघून. या सगळ्याचा परिणाम असा झाला की मग ही सगळी वाक्य आपल्याला या परकीयांकडूनच आपल्याला ऐकायला येतं. आपल्याला छान वाटतं की भले त्यांनी ते टीकात्मक दृष्टीने लिहिलेलं आहे, पण आपलाच इतिहास आपल्याला त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी आपल्याला ह्या अशा छानशा ऐकायला मिळतात. ह्या सगळ्या खांदेरीच्या प्रकरणामुळे ते आपल्याला दिसतं. आरमाराची सुरुवात महाराजांनी केली, एक त्याला वेग आला प्रचंड. एक तर जहाजं तयार झाली. तुम्ही म्हटलं की 7 वर्षामध्ये त्यांनी ऑलमोस्ट 100 पर्यंत त्यांनी जहाजं केली, ती चपळ होती. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर संभाजी महाराजांनी ह्या आरमाराचा कसा फायदा घेतला किंवा त्यांच्या आयुष्यात आरमाराचं महत्त्व कसं आलं? शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराज गादीवर आले, राज्यकारभार हाती घेतला. तोच फार परिस्थिती नाजूक होती. लढाया विविध प्रकारे होत्या. एक शत्रू एकाच ठिकाणी नाहीये, तो शत्रू अनेक ठिकाणी पसरलेला होता. त्याच्यामुळे त्यांच्याशी तोंड देणं संभाजी महाराजांना फार मोठं काम होतं खरं. आणि शत्रू एखादा आलेला असताना जे लपून बसलेले महाराजांचे जे काय दुखावलेले जे काय मागचे शत्रू होते ते देखील तोंड वर काढू लागले. मग त्यामध्ये सिद्धी आहे, बाकी खूप घरातले शत्रू तर होतेच. पण परिणाम त्याचा असं झाला की या सगळ्यांशी तोंड द्यायचं होतं संभाजी महाराज. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. म्हणजे काही जण सांगतात की बाबा शिवाजी महाराज असते संभाजी महाराजांच्या जागी तर काय झालं असतं. पण खरं परिस्थिती प्रत्येकाची, देशकाल परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते. त्यावेळी तो काय करू शकतो ही निराळा भाव आहे. जर तरला काय अर्थ नसतो. पण त्याहूनही आपण महत्त्वाचं आरमाराच्या दृष्टीने जर संभाजी महाराजांचा जर विचार केला असता, माझ्या असं पाहण्यात आलं की 4 मोहिमा फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे शिवाजी महाराजांनी मुंबईवरती हल्ला करण्याची एक मोहीम आहे, सिद्धीवरच्या मोहिमा आहेत,
पोर्तुगीजांची एक मोहीम आहे महाराजांची. ह्या मोहिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यातली सिद्धीवरची मोहीम फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे शिवाजी महाराजांनी तर खूप प्रयत्न केले सिद्धीला जिंकण्यासाठी, अतिशय प्रयत्न केले. म्हणजे पद्मदुर्ग बांधला, खूप सगळीकडून त्याला फार जेरीस आणून टाकलं. त्याचा जो काय समुद्रावरून त्याला जी काय महसूल मिळतोय, सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तर तो जमिनीवरचा जो काय त्याचा भाग आहे तो पूर्णपणे जिंकून काढलेला होता शिवाजी महाराजांनी. फक्त त्याला त्यावेळेला किल्ल्यापुरतं सीमित ठेवलेलं होतं. किल्ला देखील जिंकण्याचे कित्येक हेरांकडून आपण प्रयोग केलेले होते, काही देखील केलेले होते, काही मोहिमा देखील केलेल्या होत्या, पण दुर्दैवाने काही यश आपल्याला मिळालं नाही. पण संभाजी महाराजांनी काय केलं, त्यावरती जाऊन ती खाडी बुजून आपण जंजिऱ्यावरती हल्ला करू शकतो ही कुणालाही न सुचलेली. पण पुराणामध्ये आपल्याला जी प्रभू श्रीरामाबद्दलची जी काय गोष्ट माहिती आहे की लंकेवरती आक्रमण ती खाडी बुजून केल्याची जी घटना आहे, तर ती पुन्हा इतिहासात घडली आहे का, तर ती आहे ती इथे की जी संभाजी महाराजांनी केली. आणि ती खाडी ते आजही तो सगळा भाग पाहता येतो आपल्याला. तर तो थोडासा उथळ आहे, तर तो सगळा भाग महाराजांनी दगड जे काय असतील ते सगळा भाग करून त्यांनी ते बुजून ते हल्ला करायचं ठरवलं. तोफा जवळ जेवढ्या जाता येईल तेवढ्या जाण्यासाठी त्यांनी ते केलं. पण दुर्दैवाने मोगलांचा फार सिद्धी त्यावेळी मोगलांचा दुय्यम सरदार झालेला होता. त्यांनी त्याचा अधिकार तो प्राप्त मान्य केलेलं होतं. म्हणून त्यांनी मोगलांना पत्र पाठवलं की माझ्या मदतीला या. म्हणून मोगलही फार मोठी सेना घेऊन त्याच्या मदतीला येऊ लागल्यामुळं संभाजी महाराजांना ती मोहीम अर्धवट सोडायला लागली. नाहीतर सिद्धी त्याच वेळी आपला संपलेला असतं. अजून एक दुसरी गोष्ट आहे की गोव्यावरची संभाजी महाराजांची मोहीम ही देखील फार महत्त्वाची आहे. कारण शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला जिंकला, तर फोंडा किल्ल्याचं फार महत्त्व आहे. आणि आज गोव्यामध्ये 2 जिल्हे 11-12 तालुके आहेत. आता एक तालुका मला वाटतं वाढला. 12 तालुक्यांपैकी बराचसा काही भाग हा महाराजांनी जिंकलेला होता. जो साष्टी बारदेशचा काही भाग आहे तो संभाजी महाराजांनी 1683ला साधारण जिंकला. रायतूरचा किल्ला, ओल्ड गोवा, अजून एक 2-4 किल्ले हे फक्त पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेले होते. ओल्ड गोव्याचा फार मोठा भाग त्यांच्या ताब्यात होता. ओल्ड गोव्याच्या पलीकडे असलेली जी जुव्याची जो भाग आहे, जुव्याचा किल्ला आहे, तर तो संभाजी महाराजांनी जिंकला. जुव्याचा किल्ला, त्याला आता सेंट एस्तेवां फोर्ट्स म्हणतात किंवा फादर स्टीफन्स फोर्ट म्हणतात. तर तो भाग त्यांनी जिंकला आणि ते खाडी आहे पलीकडं आणि त्याच्या पलीकडं ओल्ड गोवा आहे, जुना गोवा आहे. तो जिंकणार म्हणजे ते आपल्याला जे काय वाचायला मिळतं की त्यांनी भर समुद्रामध्ये त्या खाडीमध्ये घोडा टाकला. आणि जे तिथले पोर्तुगीज गव्हर्नर आहे तर ते गव्हर्नरांनी चर्चमध्ये, ओल्ड गोवा चर्चमध्ये असलेले जे एक फार तिथले जे प्रतिष्ठित जे त्यांचं शव आहे सेंट झेवियर चर्चमधलं, तर ते सेंट झेवियर यांचा स्टॅच्यू बाहेर घेतला, पुतळा, ते स्वतः ते शव. आणि जो राजदंड आहे तर तो राजदंड त्यांच्या हातात दिला आणि करुणा भाकली की बाबा जर हे संभाजी महाराजांचं जे आक्रमण आहे ते जर गेलं नाही तर पोर्तुगीजांची इथली सत्ता संपुष्टात येईल, तुम्हीच काहीतरी करा, अशी करुणा भाकली. हे सगळं जे काय वाचायला मिळतं त्यासाठी महत्त्वाचं आहे. पण इथे देखील मोगल फार मोठे सेना घेऊन पोर्तुगीजांच्या मदतीला आल्यामुळं संभाजी महाराजांना ही देखील मोहीम अर्धवट सोडायला लागली. पण मग फोंड्याचा किल्ला थोडासा त्यावेळी संभाजी महाराजांनी तो किल्ला पाडला, फोंड्याचा किल्ला. आणि मग त्या फोंड्याच्या किल्ल्याच्या तिथं मर्दनगड नावाचा एक डोंगरावरती किल्ला बांधला संभाजी महाराजांनी. पण तो फोंड्याचा किल्ला पाडला तो महत्त्वाचा का आहे, कारण शिवाजी महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्याला जिंकल्यानंतर स्वतःच्या हाताने एक गणेशपट्टी बसवली होती दरवाजावरती. तर तो किल्ला पाडल्यानंतर त्याचं काही खंदक वगैरे आजही आहे, पाहता येतं. तर तो इतिहास वाचल्यानंतर डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकरांनी ते आठवलं म्हणून सांगतो, डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकरांचं महत्त्व यासाठी महत्त्वाचं आहे की त्यांनी या सगळ्याचा विचार करून, अभ्यास करून तो भाग शोधला, फोंड्याचा किल्ला. तिथे ते गेले, वस्ती होती थोडीशी, हे झालेलं होतं, तर त्यांनी ते मिळालं त्यांना बरं का ती गणेशपट्टी. त्यांनी ती गणेशपट्टी आणली आणि संग्रहालयात ठेवली, शिवाजी महाराजांनी हाताने बसवलेली. अजून आपल्याला महत्त्वाचं असं वाटतं इतिहासामध्ये की सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला शिवाजी महाराजांनी. पण सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे कुठं हे माहितीच नव्हतं.
ओके. तर हे शोधलं पिसुर्लेकरांनी. बापरे. हे पिसुर्लेकरांनी शोधलं कारण पूर्वी जे मंदिर होतं तिथून पूर्णपणे काढून सगळं तिथलं पाडून ह्या सगळ्या लोकांनी, आपल्या हिंदू लोकांनी ते मंदिर दुसरीकडे हलवलेलं होतं, आत्ता जिथं आहे तिथं. आणि तिथूनही ते पाडलेलं होतं. शिवाजी महाराजांचा तो भाग सगळ्यात जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांच्याकडं बातमी आली ही की बाबा ते मंदिर आपलं उद्ध्वस्त केलेलं आहे पोर्तुगीजांनी. मग महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला, तिथे एक शिलालेख केला. पण ते देखील मंदिर नंतर पोर्तुगीजांच्या कार्यकाळामध्ये लक्षात नव्हतं. पण ते शोधलं पिसुर्लेकरांनी. त्यामुळे पिसुर्लेकरांचं काम फार मोठं आहे गोव्यामधलं आणि एकंदरीतच पोर्तुगीजांच्या इतिहासासाठी. पण हा सगळा भाग संभाजी महाराजांनी 1683 जिंकला. पण दुर्दैवाने त्यांचा लवकर मृत्यू झाला. नाहीतर सळो की पळो तर त्यांनी मोगलांना केलेलंच होतं. पण जर ते मोगल नसते तर ही देखील जी काही लोक आहेत सिद्धी, पोर्तुगीज, काय मुळात आपल्याला असं वाटतं की हे जे परकीय आहेत तर ते नको आहेत का? तर असंही नाही आहे. तर ते व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे पण आहेत. कारण काय आहे की ते आपल्या जे वस्तू आहेत तिथल्या त्याला जास्त चांगली किंमत देत आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी काय आपल्या सगळ्या इथल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी, म्हणजे ते सगळे पहिल्यांदा आले केरळमध्ये. केरळच्या पोर्तुगीज आले कालिकतच्या तिथं कप्पड नावाचं एक गाव आहे. तिथल्या सगळ्या भागामध्ये ही सगळी लोक वस्ती केली त्यांनी. इतके वर्ष ते आपल्याकडे राहिले. त्याचं कारणच हे आहे की ते देखील आपल्याला हवेच आहेत ना. का? कारण आपल्या वस्तूंना ते चांगली किंमत देतात. त्यामुळे शिवाजी महाराजांनी देखील त्यांना तुम्ही वखार स्थापन करा, मी तुम्हाला सवलती देतो, पैसे देतो, हे सगळं केलेलं आहे. पण दुर्दैवाने काय आहे की ह्या सगळे लोक नुसते पैशावरती जो त्यांचा डोळा नाहीये, ते इथल्या जमिनीवरती पण आहे, इथल्या राज्यावरती पण आहे. ते असल्यामुळं राजकारणामध्ये त्यांचा इंटरेस्ट असल्यामुळं हा जो काय त्यांचा मधला जो काय क्लेश आहे, भांडणं आहेत, संघर्ष आहे तो याच्यासाठी. त्यामुळे संभाजी महाराजांचा देखील जरी त्यांच्यावरती राग असला, विरोध असला, तरी त्यांचे व्यापारी संबंध देखील होते. पण संभाजी महाराजांनी या आरमारामध्ये फार मोठं काम निश्चितपणे केलेलं आहे. संभाजी महाराजांच्या आरमाराच्या कामानंतर एक मोठं नाव घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या काळानंतर संभाजी महाराजांनी त्या आरमाराची मोठी धुरा सांभाळली. त्याच्यानंतर एक प्रति शिवाजी ज्याला म्हणतो आपण, कान्होजी आंग्रे म्हणून, त्यांची कारकिर्दी खूप दैदिप्यमान आहे. आणि आरमार हा विषय घेताना जसं आपण बसरूर मोहीम जशी घेतो किंवा सिंधुदुर्ग आपल्या दृष्टीने महत्त्वाचे, ते पद्मदुर्ग बाकीचे किल्ले महत्त्वाचे आहेत, तसे कान्होजी आंग्रेजींची कारकीर्द खूप महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं की आरमारामध्ये फार मोठं काम केलं. पण त्याची जो पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली तर त्याच्यावरती इमारत उभं करायचं काम कान्होजी आंग्रेंनी केलं. मोगल फार मोठे संख्येने इथं आले. असं इतिहासकारांनी म्हणून ठेवलंय की इथल्या प्रत्येक झाडाला जर एक एक मोगल सैनिक बांधला तर झाडं संपतील पण मोगल सैनिक राहतील. बापरे. ते खोटं आहे. पण उद्देश काय आहे की प्रचंड संख्येने ते इथं आले. त्यांनी सगळा भूप्रदेश ताब्यात घ्यायची सुरुवात केली. पण मोगलांनी भूप्रदेश ताब्यात घेण्यासाठी त्यांच्याकडं जमिनीवरचं ज्ञान आहे लढण्याचं, पण समुद्रावरचं त्यांचा एकच साथीदार जो समुद्रामध्ये आहे तो सिद्धी. सिद्धी किती काम करू शकतो, म्हणून जो काय उणीव आहे समुद्रामधली तर ती उणीव भरून काढायचं काम कान्होजी आंग्रेंनी केलं. 40 वर्ष, जवळपास तब्बल 40 वर्ष त्यांची कारकीर्द आहे. त्यांनी फार मोठं काम, त्यांच्या आजोबांपासून ते ॲक्च्युली इथलेच राजगुरुनगरचेच, खेडचेच, पण ते तिकडे गेले आणि तिथं ते वडील त्यांचे सुवर्णदुर्गचे प्रमुख होते. मग नंतर ते झाले. मग त्यांची चांगली काम पाहून राजाराम महाराजांनी त्यांना मोठं पद दिलं. मग राजाराम महाराजांनंतर देखील त्यांना सगळं ताब्यात त्यांच्या आलं. मी जसं सांगितलं तुम्हाला की पोर्तुगीजांची जी कार्थाजची पद्धत होती परवाना देण्याची, तर ती कान्होजी आंग्रेंनी बहुतांश बऱ्यापैकी बंद केली. आणि त्यांनी सांगितलं की हा समुद्र आमचा आहे, आमच्या मालकीचा आहे, तर आम्ही तुमची परवानगी नाही घ्यायची, तुम्ही आमची घ्यायची. तर त्याच्यासाठी चौल आणि दस्तक नावाचे 2 प्रकार त्यांनी चालू केले. आणि ते घेण्याची बंधकच त्यांच्यावरती आणलं. ते जर त्यांनी घेतलं नाही, कुठल्याही जहाज बाहेर काढायचं झालं, मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या समुद्रावरती जर तुमचं जहाज आलं तर ते तुम्हाला ते घ्यावंच लागेल. जर ते नसल तर आम्ही तुमचं जहाज जप्त करू, लुटू, ते जमा करून टाकू, सरकार जमा करू. म्हणजे मुंबईचा कप्तान एक जहाज घेऊन त्याचा कुटुंब कमीला घेऊन कारवारवरून मुंबईला आलेला होता, तर त्यांनी ते आपली परवानगी घेतलेली नव्हती
आणि तेही या कान्होजी आंग्रेंच्या माणसांनी जप्त केलं. त्या आपल्या लढाईमध्ये तो कप्तान मारला गेला. ते जप्त केल्यानंतर त्या जहाजामधून जे काय लूट मिळाली ती 25,000ची जहाजाची लूट होती. खूप त्यांनी म्हणजे नुसतं इंग्रजांचीच नाही तर पोर्तुगीज, इंग्रज, डच ह्या सगळ्या एकत्रित सेनेचा पण पराभव केला कान्होजी आंग्रेंनी. पण 25,000 रुपये ती लूट जवळपास त्यांना मिळाली असे त्यावेळेचे. म्हणजे खूपशा गोष्टी त्यांनी आरमारामध्ये केल्या, वेगवेगळ्या प्रकार केले. आपल्याला शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये असलेल्या फारसे उल्लेख मिळत नाहीत. जहाजांचे पाल, गुराब, गलबत एवढंच मिळतं. पण आंग्रेकालीन बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल मिळतात. ढबू नावाचे एक व्यक्ती होते आंग्रेंच्याकडं, तर त्यांनी कुलाबकर आंग्रे घराण्याचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये बरीचशी माहिती मिळते. तर ते त्या पुस्तकामध्ये जवळपास 51 प्रकारची काहीतरी जहाजं आहेत आंग्रेंच्या बरोबर होती असं आपल्याला मिळतं. खूपशा गोष्टी त्यातून आपल्याला इतिहास खरं मिळतो आणि नवीन गोष्टी देखील आपल्याला त्यात मिळतात की काय त्यावेळची समाज पद्धती होती, व्यापार पद्धती काय होती, शत्रू संघर्ष काय होता, आपल्यामध्येच लोक कशी भांडत होती, आपलीच लोक, पण ते आपण कसे खेचाखेची होती. दुर्दैव आहे शेवटी, शत्रू कोण मित्र कोण हेच कळत नाही आपल्या लोकांना. तर ते देखील त्यातून आपल्याला पाहायला मिळतं. पण मुद्दा असा की कान्होजी आंग्रेंनी फार मोठं काम केलं आणि बेस उभा केला. जी काही इमारत उभी करायचं काम कान्होजी आंग्रेंनी निश्चित केलं. कान्होजी आंग्रेंसोबत असे कोणते सरदार आहेत की त्यांचा उल्लेख राहिला किंवा त्यांची कारकीर्द खूप मोठी होती, ज्यांनी आरमारात खूप महत्त्वाचं योगदान दिलं वगैरे असं होती? खूप लोक होती. म्हणजे दौलत खान होते शिवाजी महाराजांच्या काळापासून, मायनाक भंडारी होते. तर याचे उल्लेख पोर्तुगीजांकडूनच आपल्याला मिळतात की मायनाकचं नाव मिळतं चांगलं, दौलत खानाचं मिळतं, गोविंद कान्हो म्हणून आहेत, जाधव म्हणून एक अधिकारी आहेत. तर हे संभाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये प्रमुख होते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खरं जे सुभे होते ते संभाजी महाराजांनी ते वाढवले, त्यामध्ये खूप वेगवेगळे बदल केले. दर्या सारंग जे पद होते ते सरखेल केलं. शिवाजी महाराजांनी खूप त्यामध्ये बदल पण केले, संभाजी महाराजांच्या काळात पण झाले. पण प्रामुख्याने काय की जी कारकीर्द मोठ्या स्वरूपात मिळती ती कान्होजी आंग्रेंचीच मिळती. कान्होजी आंग्रेंच्या कार्यकाळामध्ये त्यांच्यासोबत असलेली खूप लोक नंतर नव्याने उदयास आली. त्यांचे काम फार मोठं आहे. शिवाय आपल्या कान्होजी आंग्रेंची जी मुलं आहेत त्यांना 6 मुलं आहेत. 6 मुलांपैकी संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे यांनी देखील अतिशय मोठं काम केलेलं आहे, खूपच मोठं काम केलेलं आहे. म्हणजे उलट असं म्हणायला हवं की जो पाया आरमाराचा, मराठा आरमाराचा शिवाजी महाराजांनी घातला, तर त्या पायावरती मी मगाशी म्हटलं इमारत उभं करायचं काम कान्होजी आंग्रेंनी केलं. पण त्या इमारतीवरती पताका लावायचं काम हे संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रेंनी केलं आहे. इतकं दैदिप्यमान कारकीर्द आरमाराच्या बाबतीत तरी. म्हणजे संताजी आणि धनाजींची जी दहशत हिथं आहे. म्हणजे संताजीचे घोडे संताजीचा घोडा दिसतो मोगलांना, त्या मोगलांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी दिसतो असं जे म्हटलं जातं. तर इतका दैदिप्यमान पराक्रम आरमारामध्ये ह्या तुळाजी आंग्रेंनी आणि संभाजी आंग्रेंनी केलेला आहे, कान्होजी आंग्रेंच्या मुलांनी. जसे आपल्याला आरमाराला अनेक उल्लेखनीय सरदार जसे मिळाले, जसं मायनाक भंडारी असेल किंवा कान्होजी आंग्रेंपर्यंत आपण आलोय, तर तुम्ही उल्लेखच निघाला आहे संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रेबद्दल. तर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे हा विषय आपल्याला अजून माहिती नाही आहे की ह्या दोघांची काळ आपण कान्होजी आंग्रेपर्यंत येऊन जे त्यातल्या त्यात अभ्यास करतात ते कान्होजी आंग्रेपर्यंत येऊन थांबतात. हे आरमाराचा अभ्यास करताना शॉक झालो की अरे शिवाजी महाराजांनी खरं इतका छान पराक्रम केला, इतकं आपण गहिवरून येतो हे सगळं वाचताना हे करताना. पण मग हे कान्होजी आंग्रेनंतर संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे ह्या सगळ्या लोकांनी केलेला पराक्रम आपल्याला का बरं माहीत नाही. मला आश्चर्य पण वाटायचं आणि दुःखही व्हायचं. त्याच्यामागं इथला सामाजिक संघर्ष पण कारणीभूत आहेच आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपल्या लोकांनी केलेला पराक्रम आपण लोकांसमोर आणला पाहिजे आणि तो खरंच दैदिप्यमान आहे. कारण तो परकीयांच्या नजरेतून झालेला आहे. कारण त्यांची वाताहत इतकी जबरदस्त झालेली आहे. संभाजी आंग्रेंची कारकीर्द तशी थोडीशी धक्कादायक झाली. कारण काय त्यांच्या भावाभावांमध्ये संघर्ष झालेला आहे. इतकं संघर्ष की भावाभावांची हत्या पण झालेली आहे. एकमेकांनीच भावाभावांची हत्या केलेली आहे. पण आपल्यामध्ये वाद नको म्हणून मग आपले बाजीराव पेशवे जे आहेत तर त्यांनी थोरले बाजीराव
तर बाजीराव पेशव्यांच्या पुढाकाराने त्या भावांमध्ये एक समेट पण घडून आणली आणि त्यांनी 2 सुभे तयार केले आंग्र्यांचे. कुलाब्याचा वेगळा आणि विजयदुर्गचा वेगळा. एकाला वजारत महाब पदवी दिलेली आणि एकाला सरखेल पद दिलेलं आहे. पण त्याचा परिणाम पण असा झाला की दोघांची भांडणं तर संपलेली नाहीत, सुप्त संघर्ष चालूच होता. पण मराठ्यांची जी काय एकत्रित सत्ता होती आरमाराची, प्रभुत्व, ते निम्म झालं. मग त्याचा परिणाम पण असा झाला की संघर्ष तो पुढे भविष्यात वाढलाच. पण संभाजी आंग्रेंनी जे काय काम केलं ना, तर त्यातलं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की 1735 मध्ये ईस्ट इंडिया मेन डर्बी नावाचं एक जहाज आहे. तर ते अब्राहम एन्सलेन नावाचा एक अधिकारी घेऊन तो फार मोठी त्याचा माल घेऊन तो युरोपात चाललेला होता. तर ती फार मोठी माल असल्यामुळे त्यांनी मागे आणि पुढं 2 लढाऊ गलबतं पण होती. आणि स्वाभाविक ते फार मोठं जहाज होतं आणि ब्रिटिशांना काय गरज आहे कुणाची परवानगी घ्यायची, म्हणून त्यांनी मराठ्यांची काय परवानगी घेतलेली नव्हती. मग हे आंग्रेंना कळलं, संभाजी आंग्रेंच्या मराठ्यांना आपलं कळलं. तर त्यांनी त्या जहाजावर हल्ला केला, छोटी मोठी लढाई झाली आणि ते जहाज त्यांनी जप्त केलं आणि विजयदुर्गच्या गोदीत आणलं. विजयदुर्गच्या गोदीत आणल्यानंतर मी जसं सांगितलं, आपण मागे बोललो की शिवाजी महाराजांनी आरमाराची पायाभरणी केली. कान्होजी आंग्रेंनी त्यावरती इमारत उभी केली. पण त्या इमारतीवरती पताका लावायचं काम संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रेंनी केलं. कान्होजी आंग्रेंना 6 मुलं आहेत. पण सत्ता संघर्ष इतका होता या मुलांमध्ये की काही भावांची हत्या केलेली. बापरे. हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळी प्रश्न असा निर्माण झाला की अरे शत्रू मोगल गेले, मोगल गेल्यानंतर आपल्या लोकांना जो काय सुप्त संघर्ष निर्माण झालेला होता की आता हे कुणाच्या ताब्यात द्यायचं, हे सत्ता कुणी मिळवायची काय, तर ह्याचा परिणाम आपापसामधल्या भांडणामध्ये झाला. नुसते आपलीच लोक एकमेकांशी लढली नाही, तर भाऊ भावाशी पण लढलेले आहे. हे उदाहरण आपल्याला इथे आंग्रेंच्या परिवारामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. पण तरी देखील संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रेंचा पराक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. ते दोघं सावत्र भाऊ आहेत, पण तरी देखील एकमेकांवरती फार जीव आहे. कारण दोघांनी देखील फार मोठं काम केलेलं आहे की कान्होजी आंग्रे गेल्यानंतर त्यांचा मोठा जो मुलगा आहे शेखोजी, तर त्याच्या ताब्यात हे सगळं होतं. पण त्याचवेळी ही सगळी सुप्त संघर्षाची सुरुवात झालेली होती. बाजीराव पेशव्यांच्या पुढाकाराने खरं शेखोजी गेल्यानंतर त्यांच्या भावांमध्ये तह झाला, समेट झाला. 2 वेगळे सुभे तयार करण्यात आले. एक अलिबागचा कुलाब्याचा एक वेगळा सुभा करण्यात आला. वजारत महाब एकाला पदवी दिली आणि एकाला सरखेल विजयदुर्गाची सुभा देण्यात आला. पण त्याचे 2 परिणाम असे झाले की संघर्ष तर थांबलेला नाही आहे. जरी तो असं वाटला की बाबा तो 2 वेगवेगळे जरी झालेले असले तरी संघर्ष हा सुप्तपणे होताच. मराठ्यांचं जे आरमाराची जी काय एकत्रित हे होती तर ती विभागली गेली, सत्ता जी होती तर ती विभागली गेली. संभाजी आंग्रेंनी देखील ह्या सगळ्यातून पण खूप छान पराक्रम केला, मोठा पराक्रम केला. तर त्याच्या एक पराक्रमाचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. संभाजी आंग्रेंची एक घटना सांगायला हवी निश्चितपणे. खूप गोष्टी आहेत त्यांनी केलेल्या पराक्रमाची, पण एक प्रामुख्याने सांगतो. 1735च्या दरम्यान ईस्ट इंडिया मेन डर्बी नावाचं एक जहाज आहे. तर ते जहाज त्यावेळेचं फार मोठं समजलं जायचं. त्यांनी फार मोठा समुद्री इथला जो माल आहे, व्यापार आहे, तर तो घेतला आणि ते युरोपात चाललं होतं. त्याचा जो इन्चार्ज आहे तो देखील फार शूर आहे, लढाऊ आहे. त्याचं नाव आहे अब्राहम एन्सलेम. तर तो 2 लढाऊ गलबतं देखील त्या संरक्षणासाठी होती आणि तो घेऊन चाललेला होता. एवढं मोठं त्याचं जहाज आहे, तो शूर आहे स्वतः. तर तो स्वाभाविक दुसऱ्या कुठल्या तरी सत्ताधीशांचं प्रभुत्व का मान्य करेल, त्यांचा परवानगी का घेईल, म्हणून त्यांनी ते काय घेतलं नाही. त्याला वाटलं मराठी काय करू शकतात, पण हे मराठी आहेत आपले. मराठ्यांनी ठरवलं की बाबा ह्याला धडा शिकवायचा. त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. छोट्याच हल्ल्यानिशी ते प्रभाव त्यांचा झाला आणि ते जहाज घेऊन ते विजयदुर्गच्या गोदीत आले. विजयदुर्गच्या गोदीत आल्यानंतर सगळा जो माल आहे तो जप्त करण्यात आला. जर त्यांनी दंड भरला असता, परवानगी घेतली असती तिथेही, तरी देखील मराठ्यांनी संभाजी आंग्रेंच्या लोकांनी सोडून दिलं असतं. पण साधारण असं दिसतं की त्यांनी जी काय मगरूची भाषा केली, त्या मगरूच्या भाषामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं आणि सगळा माल सरकार जमा करण्यात आला. तुरुंगात ठेवलेल्या त्या अब्राहम एन्सलेमचा तिथंच दुर्दैवी मृत्यू झाला. मराठ्यांनी जो काय त्याला झाशा दिला असेल त्या धक्क्यानेच तो मेला असेल तिथे. मग जो काय माल जप्त झाला ना, त्या मालाची किंमत भरली 25 लाख रुपये. बापरे. ही घटना आहे
35. बापरे बाप. तुलनाच करायची झाली तर आपल्याकडचा पुण्याचा जो शनिवारवाडा आहे ना, तो शनिवारवाडा बांधला 1732 मध्ये. 1732 मध्ये बांधलेल्या शनिवारवाड्याला खर्च आला 16,110. त्यानंतर 3 वर्षांनी 1735 मध्ये ज्या ब्रिटिशांचं जहाज जप्त करण्यात आलं, त्यातून जे पैसे मिळाले त्या पैशाची किंमत आहे की 25 लाख रुपये. बापरे बाप. त्यामुळं आंग्रे प्रचंड सलत होते हा. या युरोपियनांना, सगळ्यांनाच. म्हणजे फक्त इंग्रजच नाही तर पोर्तुगीजांना देखील, त्यांचा देखील खूप मोठा व्यापार जो आहे त्या व्यापारावरती देखील फार मोठी गदा ह्या आंग्रेंमुळे आलेली होती. किंवा समुद्रामध्ये विजयदुर्गच्या आतमध्ये ना, ही देखील एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की भूगोल मराठ्यांना माहिती होतं. फक्त जमिनीवरचे खाच खळगे, दऱ्या खोऱ्या डोंगरच माहिती होते असं नाही, तर समुद्राचा तळ देखील त्यांना माहीत होता. समुद्राचा तळ विजयदुर्गच्या आतमध्ये काही किलोमीटर आतमध्ये एक भाग असा आहे की तो थोडासा उथळ आहे. म्हणजे समुद्राचा तळ देखील एक सलग नाहीये, त्याच्यामध्ये देखील चढ उतार आहे. तर त्या भागामध्ये साधारण, तर तिथे समुद्राची खोली थोडीशी कमी आहे, तर तिथे समुद्र थोडासा साधारण शांत होतो. त्या भागाची माहिती आंग्र्यांना पूर्वीपासूनच होती. तर तिथं काय करायचे, आंग्रे आपली जहाजं घेऊन जायचे आणि जहाज थांबवायचे तो अँकर टाकून. जहाज असं थांबत नाही, अँकर टाकल्यामुळं काय व्हायचं की तो जहाज थांबायचा आणि निगराणी करता यायची की समुद्रामध्ये कुठलं जहाज जातंय की जे आपली परवाना घेतलेला नाहीये. परवाना द्यायचा म्हणजे पताका दिलेला असणार आहे, तो पताका नसेल ते जहाज जप्त करायचं. पण मुद्दा असा आहे की तो जो काय भाग आहे तर ते त्याला नंतर ते उघडकीस आलं, त्याला आंग्रिया बेट नावाचंच आज ते भाग म्हणून मान्यता देण्यात आली. तर ते आंग्रिया बेट, तर तिथं खूप समुद्री प्रवाळ पण आज आपल्याला पाहायला मिळतात, ती फार महत्त्वाची आहेत. तर त्या भागाचा माहिती आंग्रेंना खूप पूर्वीपासूनच होती. मला असं वाटतं का त्यांच्याकडे पाणबुडे होते का काय माहीत नाही, पण खूप अभ्यास त्यांचा डीपमध्ये ह्या समुद्राचा झालेला होता. आणि खूप पराक्रम संभाजी आंग्रेंनी केला. त्यासोबत संभाजी आंग्रेंचा जो सावत्र भाऊ संभाजी आंग्रे गेल्यानंतर संभाजी आंग्रेंची विजयदुर्गच्या तिथे त्यांची समाधी आहे. पण संभाजी आंग्रेंनंतर तुळाजी आंग्रे आल्यानंतर खूप एक जो सत्ता संघर्ष चालू झाला, त्यामध्ये नानासाहेब पेशवे आणि आंग्रेंमध्ये खूप वाद निर्माण झाला. सगळ्यांशीच खरं वादविवाद त्यामध्ये एकमेकांचे सरदारांचे होत होते. त्यामध्ये आंग्रेंचा देखील झाला आणि तुळाजी आंग्रेंना संपवण्यासाठी फार चढाओढ सुरू झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की जेवढा पराक्रम संभाजी आंग्रेंनी केला त्याहूनही जास्त पराक्रम खरं तुळाजी आंग्रेंनी केलेला आहे. तुळाजी आंग्रेंची कारकीर्द आहे समुद्रावरची 14 वर्षाची. त्या 14 वर्षामध्ये त्यांनी तुळाजी आंग्रेंना हे युरोपियन हायड्रा म्हणायचे. हायड्रा म्हणजे जो समुद्रात राहतो आणि जहाजं बुडवतो. म्हणजे चीनचं ड्रॅगन जसं आहे तसंच ते हायड्रा आहे. तर ते हायड्राच त्याला म्हटलं गेलेलं आहे. इतकं तुळाजी आंग्रेंची दहशत होती. 18व्या शतकामध्ये एक पेपर पब्लिश झाला की ज्याच्यामध्ये जगामध्ये असलेले फार मोठे पुढारी, सायंटिस्ट, वेगवेगळ्या लोकांची यादी पब्लिश झालेली आहे. तर त्या यादीमध्ये एक यादी आहे की जे सीमेन आणि जे काय नौदलाचे प्रमुख आहेत जगातले सगळ्यात सर्वोच्च, त्याची एक यादी आहे, ती 22 जणांची यादी आहे, युरोपात पब्लिश झाली. तर त्याच्यामध्ये 22 जणांपैकी एकच भारतीय आहे, तो मराठी आहे, तो तुळाजी आंग्रे. ही यादी मिळते, पाहायला मिळते. आणि ते तुळाजी आंग्रेंचं नाव 1 नंबरला आहे, बाकी सगळे खाली आहेत. पण या मोठा एवढा पराक्रम करणाऱ्या व्यक्तीचं पाहता आलं नाही. आणि या नानासाहेब पेशवेंनी मराठ्यांनीच आपल्या इंग्रजांशी तह केला आंग्रेंना संपवण्यासाठी. आणि त्या तहाचा परिणाम असा झाला की इंग्रजांनी सगळी जहाजं जाळून टाकली विजयदुर्गाच्या गोदीत असलेली. तुळाजी आंग्रेंना अटक करण्यात आली. तुळाजी आंग्रे 30 वर्ष पेशव्यांच्या कैदेत होता. आणि शेवटी 1786-87 मध्ये 86ला वंदन नावाचा किल्ला आहे साताऱ्याच्या तिथे, चंदन वंदन, त्यामधल्या वंदन किल्ल्यावरती तुरुंगात असताना त्यांचा मृत्यू झाला. ज्या व्यक्तीने 14 वर्ष या युरोपियनांना सळो की पळो करून सोडलं. 1756 मध्ये त्यांना ती साधारण लढाई अटक झाली. 1757ला प्लासीची लढाई आहे. त्या प्लासीच्या लढाईसाठी बंगालमध्ये खूप मोठी सेना ब्रिटिशांना मुंबईवरून पाठवणं शक्य झालं. कारण का की आंग्र्यांचा जी काही दहशत होती ती संपलेली होती. पण दुर्दैव असंच की आपल्यामध्येच देखील सुप्त संघर्ष, कुणाशी भांडायचं, शत्रू कोण मित्र कोण हे समजत नव्हतं. आंग्र्यांना देखील खूप तडजोड करता आली असती का,
आता जरतरचा प्रश्न आहे, जरतरचा प्रश्न, पण हा. इतिहास असं सांगतो की त्याचा परिणाम असा झाला की जे दूरदृष्टीने शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं होतं ते आरमार 100 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच 1786 मध्ये या ब्रिटिशांनी जाळून भस्मसात केलं. कारण शेवटी तेच आरमार पेशवे ताब्यात घेणार आणि ते आपल्याच विरुद्ध वापरणार, म्हणून ब्रिटिशांनी ते जहाजाचं सगळं जे आरमार होतं ते जाळून टाकलं. मग शेवटी धुळपांना तयार केलं. धुळप देखील, रुद्राची धुळप जे होते ते आंग्रेंच्याच हाताशी तयार झालेले होते. मग रुद्राजी धुळपांनी देखील 30 वर्ष चांगलं काम आहे त्यांचं देखील. पेशव्यांचं देखील स्वतःचं आरमार होतं. ते फार मोठं प्रभावी काम नाही केलं, पण पेशव्यांच्या हाताखाली रुद्राजी धुळपांनी खूप मोठं काम केलं. पण जो काय द्वेष होता, जो काय दरारा होता मराठा आरमारांचा आंग्रेंच्या कडे असलेला, तर तो तुलनेने कमी 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 होत गेला. मला वाटतं मराठा आरमारावरती अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत बऱ्याच गोष्टींवरती आपण चर्चा केली, तरीही बरेच मुद्दे अजून राहिलेले असतील. कारण अशा विषयावरती एवढा अभ्यास तुमचा, म्हणजे अशा प्रश्नांना आणि इतक्या सविस्तर उत्तर देण्यात तुमचा अभ्यास आपल्याला दिसतोय याच्यातून. एक नमूद करण्याची गोष्ट, मला माहीत नाही तुम्ही खोडून पण टाकाल कदाचित, पण एक तुमच्या ह्याच्यातून मला जाणवलं की तुमची जी बोलण्याची पद्धत आहे किंवा अभ्यासाचा जो विषय आहे, तर थोडासा वेगळा विषय आहे, पण सांगायचं असं वाटतं की मला मांडे सरांची थोडीशी मला समोर असं वाटलं की आठवण आली. कारण मी त्यांना ऐकलंय बऱ्याच वेळा, त्यांची व्याख्यानं पण ऐकले स्वतः आणि त्यांच्यासोबत थोड्या गप्पा पण झालेल्या. तर मला एक दिसलं तुम्ही त्यांच्यावरती काम पण केलं एक समग्र प्रमोद मांडे म्हणून. तर त्या पुस्तकाची एक थोडीशी माहिती द्या. प्रत्येकाचा आयुष्य जो असतो तो कुणाचा तरी तो शिकतच मोठा होत असतो. म्हणजे लहान असतो त्यावेळेस तो वडिलांकडून शिकतो, थोडा मोठा झाला की तो शिक्षकांकडून, गुरूंकडून शिकतो, पुस्तकांतून शिकतो, ग्रंथांतून शिकतो, अनुभवातून शिकतो. तसंच जेव्हा आम्ही सुरुवात केली की शिवाजी महाराजांच्यामुळं आम्ही प्रभावित झालो. आम्ही तरुण मुलं आपण जे काय प्रभावित होतो शिवचरित्रातून होतो, किल्ल्यांमुळं होतो. आणि याच काळामध्ये मांडे सरांची ओळख झाली आणि प्रमोद मांडे सरांनी जो विचार दिला ना तो वेगळा होता की फक्त इतिहासात रमू नका. सगळ्याच लोकांनी, महापुरुषांनी शिवाजी महाराजांना काय प्रभू रामाबद्दल, कृष्णाबद्दल माहीत नाही का? त्यांनाही माहिती, पण त्यांनी फक्त त्यांची मंदिरं, त्यांचं जे उदय करण्यामध्येच आयुष्य आपलं पूर्णपणे व्यतीत केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे की आत्ताचे असलेल्या प्रश्नांना भिडलेले आहेत आणि पूर्वी काय लोकांनी केलेलं आहे त्या पराक्रमाची जाण ठेवून आत्ता पराक्रम केलेला आहे. त्यामुळं मांडेसरही कायम सांगायचे, आम्ही कायम मुलांना हेच सांगत असतो पुढच्या पिढीला की आबा इतिहासात रमू नका फार. इतिहास हा फक्त अनुभवातून शिकण्यासाठी आहे आणि तो वर्तमानात जगण्यासाठी आहे आणि भविष्याचा आराखडा आखण्यासाठी आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण गाडी चालवतो ना, मला असं वाटतं पुढचा आरसा मोठा असतो, पुढं पाहण्यासाठी असतो आणि मागं पाहायचा आरसा असतो तो छोटा असतो की बाबा तुम्ही मागं कमीत कमी पहा पण पुढे जास्तीत जास्त पहा. तो यासाठी असतो. हे सगळं मांडे सरांमुळे आम्हाला शिकायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. म्हणजे मुद्दा सांगायचा की त्यांचं किल्ल्यांवरचं काम, क्रांतिकारकांवरचं काम, मुद्दा महत्त्वाचा होता असा की त्यांनी आदर्श कुणाला धरायचं हे आम्हाला सांगितलं. म्हणून आम्ही क्रांतिकारक शिवाजी महाराजांना आदर्श समजत गेलो. दुर्दैवाने काय झालं 2017 मध्ये त्यांचं खूप लवकर निधन झालं. मग आम्हाला असं वाटलं की ते काम मोठं कसं होईल. मांडे सर खूप छान सांगायचे पण त्यांचं लिखाण खूप कमी राहिलं गेलं. मग त्यांची इच्छा होती की किल्ल्यांवरचं त्यांचं महाराष्ट्रातील किल्ल्यांचं पुस्तक तर केलेलंच होतं ते असताना, पण भारतातील किल्ल्यांवरचं त्यांचं फिरणं चालू होतं, फोटोग्राफ्स आलेले होते पण पुस्तक काय झालेलं नव्हतं. मग मी आणि आमचे एक मित्र चेतन घाडगे आम्ही दोघांनी ठरवलं की अरे मांडे सरांचं ते स्वप्न आहे, आपल्याला स्वप्न पडले असं समजायचं ना, आपण ते पुस्तक करायचं, काही होते. आम्ही जवळपास 2-2.5 वर्ष दिवस रात्र मेहनत केली आणि ते पुस्तक मांडे सर गेल्यानंतर पूर्णपणे नव्याने केलेलं. मग असे सांगितलं की 24 राज्य, 6 केंद्रशासित प्रदेशातल्या 521 जिल्ह्यांमधले आम्ही 4088 किल्ले शोधले. सगळ्या किल्ल्यांचे अक्षांश, रेखांश, समुद्र सपाटीपासूनची उंची, जिल्ह्याच्या मुख्यालयापासून त्या किल्ल्याचं असलेलं अंतर, त्या किल्ल्यावर काय पाहावं, त्या किल्ल्याच्या आजूबाजूला काय पाहावं, हे सगळं त्यात घेतलंच. पण आत्ता जे किल्ले आहेत तेवढेच आहेत का, याच्यापूर्वी किल्ले नव्हते का, तर हा प्रश्न पडल्यामुळं आम्ही काही प्राचीन किल्ल्यांचा अभ्यास केला. मग त्याच्यामध्ये अगदी प्रभू रामाच्या काळामध्ये असलेल्या किल्ल्यांपासून आम्ही अभ्यास केला. मग
रामाच्या काळामध्ये देखील काही किल्ले होते का, त्याचे काय उल्लेख मिळतात का, म्हणून आम्ही त्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन नावाचा एक चॅप्टर आहे बापरे. हां. की ज्याच्यामध्ये आम्ही 43 ग्रंथ शोधले जुने, की त्या ग्रंथांमध्ये किल्ल्यांचे उल्लेख आहेत वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे पुराणांमध्ये आहे, वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, मनुस्मृतीमध्ये आहे, अर्थशास्त्र कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे, महाभारतात आहे, रामायणात आहे. प्रभू रामाचा जन्म झाला तो किल्ला आहे याचे 75 श्लोक आम्ही शोधून काढले. बापरे. हां. असं खूप वेगवेगळ्या प्रकारे ते अभ्यास केला, ते काम केलं, ते किल्ल्यांचं पुस्तक केलं. मग मांडे सरांचं एक क्रांतिकारकांवरचं एक काम फार मोठं होतं, त्यांची 3 पुस्तकं होती छोटी. तर ते पुस्तक आम्ही एकत्र केलं. 146 क्रांतिकारकांची त्यांनी माहिती केलेली होती. मग ते आम्ही एकत्र केलं आणि आझादी के दिवानी नावाचा एक ग्रंथ केला की ज्याच्यामध्ये 146 क्रांतिकारकांची फोटोंसह माहिती आहे. फक्त एवढेच क्रांतिकारक आहेत का, त्याच्यापेक्षा जास्त असतील, म्हणून आम्ही शोध घेतला. तर 1857 ते 1947 पर्यंतच्या जवळपास 4000 क्रांतिकारकांची आम्ही नावं गोळा केली, ती त्यामध्ये टाकली. आणि क्रांतिकारकांची नावं मिळतात, स्वातंत्र्य सैनिकांची, फोटो मिळत नाहीत. म्हणून मग आम्ही फोटो शोधायला लागलो. तर 700 क्रांतिकारकांचे दुर्मिळ फोटोज आम्ही मिळवले आणि ते देखील त्यात घेतले. मग क्रांतिकारकांचे पुस्तक केलं, त्याचं प्रदर्शन केलं, सगळ्या लोकांपर्यंत जावं, मुलांपर्यंत जावं. उद्देश हा की मुलांनी कुणाचा तरी आदर्श घ्यावा. आपल्या पुढे आदर्श कमी पडतात, कसं वागावं हे मुलांना जर कळलं, देशासाठी लोकांनी नुसत्या लाठ्या नाहीत, प्राण देखील दिलेले हे समजलं, तर मग मुलांपुढे, आपल्या युवकांपुढे आदर्श निर्माण होईल. की आता नुसतं आपण चैन, चांगले कपडे, मोबाईल, सेल्फी ह्याच्याच मागं न लागता आपण कर्तृत्व मोठं झालं पाहिजे, आपलं काम मोठं झालं पाहिजे, याच्यासाठी हे रोल मॉडेल फार महत्त्वाचे. म्हणून आता आपण देशासाठी काय करू शकतो नावाची एक फिल्म केली, ती लोकांपर्यंत घेऊन जातो. आता समग्र प्रमोद मांडे नावाचं एक पुस्तक आम्ही केलं की ज्याच्यामध्ये मांडे सरांनी छोटी छोटी खूप लेख पण लिहिले होते. तर ते लेख एकत्र करून जवळपास 500 लेख, त्यांचे 1200 फोटोज, कात्रणं, असं सगळं एकत्र करून जो 4 किलो वजनाचं समग्र प्रमोद मांडे नावाचं पुस्तक तयार केलं. ते आताच नुकतंच प्रकाशित झालं. असं वेगळं आता क्रांतिकारकांच्या पुस्तकाचं इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं काम चालू आहे. हे पुस्तक जर तुम्हाला हवे असेल तर मी सरांचा नंबर टाकतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद. आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केलेली आहे. धन्यवाद.